नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक तरुण चेहरा रोहित पवार आजचे माझा कट्ट्याचे पाहुणे. पवार कुटुंबात जन्माला आलेल्या रोहित पवार यांच्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करणं ही खरं तर फार मोठी किंवा कठीण गोष्ट नक्की नव्हती. पण थेट आमदारकी किंवा खासदारकी अशी वाट न धरता रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून राजकीय करिअरची सुरुवात केली. 2019ला पुण्यापासून दूर जात रोहित पवारांनी कर्जत जामखेड सारखा अपारंपरिक मतदारसंघ निवडला. चांगल्या मतांनी निवडूनही आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच आमदार बनलेल्या अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मुलांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, पण रोहित पवारांचा त्यामध्ये नंबर नव्हता. एमपीएससीच्या तरुणांचे प्रश्न, अंमली पदार्थांच्या विळख्याचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार की शरद पवार या कात्रीत सापडलेल्या रोहित पवारांनी थोरल्या साहेबांचं बोट धरलं. त्यानंतर शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून रोहित पवार पुढे आले. माध्यमांसमोर शरद पवारांच्या गटाची बाजू हिरिरीने मांडू लागले. अजित पवारांच्या गटातील नेत्यांवर टीकेचे बाण सोडताना काका पुतण्याच्या नात्यात कटुता येणार नाही याची काळजी मात्र घेत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या बॅनर्समध्ये शरद पवारांच्या मागोमाग ठसठशीतपणे समोर येणारा हा चेहरा पवार कुटुंबाचा पुढचा वारसदार बनू पाहतोय का? पवार कुटुंबातील संघर्षाचा आपल्या राजकीय करिअरसाठी फायदा करून घेऊ पाहतोय का? संघर्षातूनच राजकीय ओळख ठळक होते यावर विश्वास ठेवून पुढे जातोय का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. रोहित पवारजी, खूप खूप स्वागत माझा कट्ट्यावर. नमस्कार, थँक्यू. रोहित, आत्ता महाराष्ट्रामध्ये एकूणच सामाजिक पातळीवर, राजकीय आघाडीवर सगळीकडे फार एक मोठी अस्वस्थता आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात घुसळण सुरू आहे. एकीकडं मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत, जरांगे गावोगावी जात आहेत, खूप मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय. राजकीय आघाडीवर सुप्रीम कोर्टामध्ये असेल, विधानसभा अध्यक्षांच्याकडे असेल, अपात्रतेचे मुद्दे आहेत आणि सगळे पक्ष एकमेकांच्या उरावर बसल्याचं सध्या चित्र दिसते. ह्या सगळ्यामध्ये आता संघर्ष यात्रा तू सुरू करतोयस, काय हेतू ठेवून हे तू म्हणजे करतो आहेस आणि ही जी आत्ताची स्थिती आहे त्याच्याकडे तू कसा बघतोयस? एक तर ही स्थिती आहे ना, ती आपला राज्यासाठी सकारात्मक नाही आहे. म्हणजे अनेक ठिकाणी कन्फ्युजन आहे, पॉलिसी पॅरालिसिस आहे. म्हणजे निर्णय काय घेतले जातात, कशासाठी घेतला हेच आपल्याला कळत नाही. आज परिस्थिती बेरोजगारीची जर बघितली ती फार भयानक आहे. म्हणजे डिग्री आज जर आपल्या हातामध्ये आली आणि आजच्या आज जर आपल्याला काम नाही मिळालं, नाही तर पुढच्या काही महिन्यांमध्ये काम नाही मिळालं आणि समजा 2 वर्षानंतर एखादा व्यक्ती जर इंटरव्ह्यूला गेला तर तिथं असणारे इंटरव्ह्यूचे लोक म्हणजे 2 वर्ष काय करत होतास तुम्ही? बघा, इंजिनियर या पदासाठीच नाहीतर ज्यांना डिग्री आहे त्यांच्याच 48% जर बेरोजगारी असेल तर तुम्ही BComचं घ्या, काय परिस्थिती असेल, MBA झालेल्यांची काय परिस्थिती असेल. आजच्या आज जर नोकरी नाही मिळाली तर पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळण्याचे चान्सेस हळूहळू कमी होतात. त्याच्याचबरोबर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले. पूर्वी दर 10 वर्षानंतर 60% नोकऱ्या हे इररेलेव्हंट, म्हणजे त्या नोकऱ्या राहतच नव्हत्या. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर ते प्रमाण 10 वरून 5 वर्षावर येईल. या बाबतीत कोण अभ्यास करते? या राज्यामध्ये असं कोण आहे का की सरकारकडनं हे या बाबतीत अभ्यास करते? टेक्निकल एज्युकेशनमध्ये काय चाललं आहे हे प्रायमरी एज्युकेशनला माहीत नाही, प्रायमरीमध्ये काय चाललं आहे टेक्निकलला माहीत नाही. आणि मग आपण जर ह्या सगळ्या विभागाला एकत्रित विचार, इंडस्ट्रीला काय पाहिजे हे टेक्निकल एज्युकेशनला माहीत नाही. ही स्थिती काय गेल्या वर्षभरात झाली? नाही, असू द्या. माझं काय मत आहे, किती वर्षांपासून चाललंय याच्यापेक्षा याच्यावर काम करायला पाहिजे ना. पण या बाबतीत चर्चा होत नाही. आम्ही अधिवेशनामध्ये हे मुद्दे मांडतो तेव्हा ते असं म्हणलं जातं की आम्ही सिरियस नाही, नाही तर आम्ही एखादा मुद्दा मांडला तर त्याच्यावर उत्तरच कुणी देत नाही आणि उत्तर दिलं तर त्याच्यावर कारवाईसुद्धा होत नाही. जसं MIDCचा मुद्दा, मी माझ्या मतदारसंघातल्या MIDCचा मुद्दा घेतला, चर्चा झाली, बैठकीला मी गेलो, मंत्री आलेच नाहीत. अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं गेलं की आम्ही MIDC देऊ, ती सही असेल ती आम्ही करू, आजपर्यंत सही झालेली नाही. आता परंपरा काय, अधिवेशनामध्ये जर मंत्र्यांनी आश्वासन दिलं तर ते पूर्ण करावंच लागतं, ही परंपरा आहे.
अशी किती आश्वासनं दिली गेली जी झाली नाही याचा अंदाज काढा. म्हणजे अधिवेशनामध्ये नाहीतर विधानसभेमध्ये दिलेला शब्द जर मंत्री पाळत नसतील तर सामान्य लोकांचं आज काय असणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आता मुंबईमध्ये आपण आहोत. मुंबईमध्ये गेल्या 9 महिन्यामध्ये 1800 केसेस आहेत बलात्कार नाहीतर महिलांवरच्या अत्याचाराचे. का एवढे केसेस वाढत आहेत याच्याबद्दल का शक्ती कायदा आणला जात नाही, कशामुळे याच्यावर काम केलं जात नाही. आज क्राईम मी काय म्हणतोय की आज खऱ्या अर्थाने मुद्द्यावर बोलायचे दिवस आहेत पण याच्यावर कुणीच बोलत नाही. आज काय म्हणते मुख्यमंत्री कोण बोलणार, मुख्यमंत्री कोण बनणार, नाहीतर कोणाला कुठलं मंडळ दिलं जाईल याच्यावर आपण चर्चा करतो. इथे म्हणजे 2019च्या इलेक्शन नंतर आता तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, तुम्ही सत्तेमध्ये होता तेव्हाही याच पद्धतीनं बोललं जात होतं की तुम्ही सगळेजण म्हणजे या एकूण आत्ताची जी स्थिती आहे महाराष्ट्राची याची सुरुवात 2019 पासून जे काही राजकीय अस्थैर्य आणि त्यानंतर विचार बाजूला ठेवून सत्तेसाठी एकत्र येण्याचं जे राजकारण सुरू झालं तेव्हापासून फक्त सत्ता टिकवणं आणि आपल्या लोकांना खुश करणं एवढाच एक कलमी कार्यक्रम घेऊन सरकार आणि सरकारमधले सगळे पक्ष काम करत असल्यामुळं मूळ प्रश्न बाजूला पडतायत असा आक्षेप तेव्हाही होता. आज तेव्हा वेगळे लोक घेत होते, आज तुम्ही लोक घेताय. माझं प्रामाणिकपणे मत आहे 2013 पासूनच आपल्या या महाराष्ट्रामध्ये फार वेगळी परिस्थिती आली. जेव्हा एखादा मंत्री एखादा नेता स्वतःला सर्वस्व समजायला लागतो, काँग्रेसमध्ये पण झालं, राष्ट्रवादी पण मध्ये सुद्धा झालं, त्यानंतर ते स्वतःच्या अवतीभोवती नाही तर एखादी पॉलिसी घेत असताना खूप अभ्यास करून पॉलिसी कुणीच घेत नाही. आणि मग 2013 नंतर 2013-14 ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीचे काही ठराविक नेते होते जे जसं खऱ्या अर्थाने काम करायला पाहिजे न काम करता एक वेगळ्या लेवलला गेले, काही प्रमाणात अहंकारसुद्धा आला असावा. आणि 2014ला तर भाजपचं सरकार आलं, त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 वर्ष बरंच चांगलं काम चाललंय असं काही लोकांना वाटत होतं. त्यानंतर अहंकार त्यांचासुद्धा वाढत गेला. आणि मग महाविकास आघाडी सरकार आलं, त्यातला बहुतांश काळ कोविडच्या काळामध्ये गेला, तरीसुद्धा जेवढं काय करता आलं ते करण्याचा प्रयत्न तिथं केला गेला. पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मुद्दे मांडायचो तेव्हा आम्ही सरकारच्या विरोधात सुद्धा मांडायचो, सरकारच्या बाजूली सुद्धा मांडायचो. विषय काय की मुद्द्याचं बोलण्याची जरूरत आहे, आज पॉलिसीवर बोलण्याची जरूरत. मला सांगा, पूर्वी काय ठराविक आपण पॉलिसी महिला आयोग महाराष्ट्राला आणलं, त्याच्यानंतर पाण्यावरच्या पॉलिसी असतील, शिक्षणावरच्या पॉलिसी असतील, इतरही जे काही महत्त्वपूर्ण पॉलिसी आपल्या राज्याला अख्ख्या देशाला दिल्या आणि त्या देशाला स्वीकारल्या. त्याच्यानंतर महिला आरक्षणसुद्धा असेल, आता तर केंद्राला स्वीकारलं. आता ह्याच्याबद्दल या गेल्या 7-8 वर्षामध्ये काय असं झालंय की जे बाकी राज्यांनी नाही तर केंद्राला स्वीकारलेलं आहे. हा मुद्दा बरोबर आहे, पण मग ह्याच्यासाठी जे काही आहे ते आत्ता समोर आहे. तर मग तू आणि तुझ्यासारखे जे समवयस्क तरुण आमदार आहेत, कारण तुम्हाला पुढचं मोठं राजकारण करायचं आहे, तर तुम्ही तुमचा एक ग्रुप बनवून एक दबाव गट तयार करण्यामध्ये म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, किंवा तसा तुम्ही तयार केला आहे का? की असं दिसतंय की हे प्रश्न आत्ता जे तू म्हणतोस ते जेन्युइन आहेत आणि फार महत्त्वाचे आहेत, पण आज आपण बघतोय की किती तरुण आमदार ह्या विषयांबद्दल बोलतात. मी ज्यांची वय झालीत ना त्यांच्याकडनं आशाच नाही, अपेक्षाच नाही, त्यांच्याबद्दल मी बोलतच नाही, ते काही करू शकणार नाही. त्यांनी घाणेरडं राजकारण जर केलं असेल तर ते पुढे जेवढं काही उरलंय आयुष्यात त्यात ते घाणेरडंच राजकारण करतील. अपेक्षा तरुणांच्याकडून आहे. तर किती तरुण आमदार आज असे विषय घेऊन बोलताना दिसतात, सगळेजण वचावचा एकमेकांचे फक्त चिखलफेक करण्यामध्येच गुंतलेले दिसतात. फार कमी, आता तू बोलतोयस तर चांगली गोष्ट आहे, आणखीन जणांनी याच्यामध्ये यावं यासाठी काय करता येईल? याच्यासाठी आता आम्ही युवा संघर्ष यात्रा सर्व मिळून चालू करत आहोत. काँग्रेसचाही याला पाठिंबा मिळेल, शिवसेनालाही म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचा सुद्धा पाठिंबा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. माझं एकच मत आहे की आता युवा संघर्ष यात्रा जर 24 तारखेपासून सुरू होत असेल, आशीर्वाद दिवस 24 तारखेला, 25 तारखेनंतर जर सुरू होत असेल तर जास्तीत जास्त युवा आमदारांनी, लोकप्रतिनिधी, ज्यांना उद्या जाऊन आमदार व्हायचे अशा लोकांनी याच्यामध्ये जुडायला काहीच हरकत नाही. कारण याच्यामध्ये जे काही मुद्दे आपण घेतलेले आहेत ते अतिशय महाराष्ट्रासाठी आणि युवांसाठी रेलेव्हंट असे मुद्दे आहेत. तर मग याच्यामध्ये आणि माझं एकच मत आहे की आपल्यावर कारवाई होईल, आपल्याबद्दल काहीतरी शासनाकडनं कुठले तरी काहीतरी एखादा निर्णय घेतला जाईल, नाहीतर दडपशाहीचा वापर होईल. ह्या भीतीपोटी जर कुणी आज बोलत नसेल तर मला असं वाटतं की ते खरंच चुकीची गोष्ट आहे. जी कारवाई करायची आहे ती कारवाई करू द्या, पण आपल्याला आपल्या विचाराला ठाम आणि आपण ज्या पद्धतीने पुढे जायचं आहे त्याला कुठेतरी ठाम राहायला पाहिजे असं तुझं मत आहे?
असं माझं मत आहे. असं दबाव म्हणजे म्हणून घाबरून लोक येत नाही असं माझं मत नाही. काही लोक म्हणतात की खरंच असं लढून होणार आहे का, की आपल्या पुढे भाजपसारखी बलाढ्य शक्ती आहे, त्या शक्तीच्या विरोधात आपण लढू शकतो का, असंही काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो. काही लोक विचार करत असतील इलेक्शनच्या आसपास आपण हे मुद्दे घेऊया. सगळ्यांची वेगळी स्टाईल आहे. माझं मत आहे की इलेक्शनसाठी कशाला थांबायचं, दबाव तंत्राला कशाला घाबरायचं. आपल्याला जर वाटतंय की आज जे चाललंय ते चुकीचं चाललंय, आज जर या बाबतीत आपण काम नाही केलं आणि असंच जर राजकारण राहिलं, खालच्या पातळीवरचं राजकारण राहिलं, तर उद्या जाऊन आपल्या पिढीला आणि पुढच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सोसाव्या लागतात आणि तसं महाराष्ट्राला त्याचा इम्पॅक्ट पडेल. असं ज्यांना ज्यांना वाटतं आज बोलण्याची जरूरत आहे, आज ती वेळ आहे, जे आज बोलतील, जे आज सत्तेत आहे, नाही तर विरोधात आहेत, नाही तर अजून कदाचित ते राजकारणात एका लेवलला आले नसतील, पण मला सगळ्यांना एकच सांगायचं, आज हीच ती वेळ आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या बाजूली, महाराष्ट्र धर्माच्या बाजूने, युवांच्या बाजूने बोलायला पाहिजे. जेव्हा तुझं राजकारणामध्ये सुरुवात केलीस, तू जिल्हा परिषद आणि मग नंतर 19 मध्ये विधानसभेवर तू पहिल्यांदा निवडून आलास. ज्या अपेक्षेनं तू विधानसभेमध्ये गेलास, तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या? अजिबात नाही. मला असं वाटत होतं की अधिवेशनामध्ये नाहीतर जेव्हा आम्ही सेशनमध्ये असू तेव्हा खूप चांगल्या प्रकारच्या चर्चा होतील, पॉलिसीवर आपण चर्चा करू, त्यानंतर भाषणं खूप चांगल्या पद्धतीची असतील. पण भाषणं काय होते की मग एक भाजपचा नेता म्हणतो की आप हमारे साथ थे अभी उस साइड गए. कविता करायचं काय कारण आहे, कवितेला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का. मग उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब हे एकत्रित आल्यानंतर भाजपला फार वाईट वाटलं. मग सारखं सारखं आम्हाला हेच ऐकायला लागायचं होतं. कधीतरी टाईम येईल तुम्हाला, अरे बास ना आता, त्याच्यावर झालं ना, तुम्ही बोला ना, एज्युकेशनवर बोला, नोकरीवर बोला, त्याच्यावर बोला. पण भाषणं काय तर असेच. एक तर मला कविता का करतात लोक हेच कळत नाही, त्यातून खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आणि कविता पण अशा की म्हणजे टोमणेत त्याच्यामध्ये जास्त आणि काही पॉझिटिव्ह काहीच नाही. मी सुद्धा एकदा प्रयत्न केला, म्हणलं एवढे मोठे नेते जर कविता करत असतील तर मी एकदा प्रयत्न करावा. मी तिसऱ्या लाईनलाच अडकलो. माझा तो स्वभावच नाही म्हणून मी ते सोडून दिलं. माझं नाही काय होती मला अजून आठवत नाही. मी एवढं मोठ्या अक्षरात ते लिहून गेलो होतो, तिसऱ्याच लाईनला मी अडकलो. म्हणलं आता ह्याच्या पुढे कधी कविता करायची नाही. त्यामुळे कसं आहे, माझं असं मत आहे, विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा आपण मुद्देसूद बोललं पाहिजे आणि सत्तेत असताना सुद्धा मुद्देसूद बोललं पाहिजे. ठीक आहे, अनेक वेळा काय होतं आमच्यासारख्या लोकांचं, आमच्या आधीच्या पिढीने ज्या काही गोष्टी केल्या असतील त्याचं उत्तर आम्हाला द्यावे लागतात. मग आम्ही मुद्दा जो मांडतो त्याच्यावर कुणी चर्चाच करत नाही. पूर्वी हे झालं होतं, अरे झालं होतं झालं ना, आत्ता काय करायचं, आत्ता आम्ही काय करत आहोत, मी माझ्या मतदारसंघात काय गोष्टी केलेल्या आहेत, त्यातून काय गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत हे आम्ही मांडत आहोत. आम्हाला बोलायची संधी द्या ना. आम्हाला रात्री 12 वाजता चान्स देतात, आम्हाला रात्री 1 वाजता चान्स देतात. मंत्रीसुद्धा पुढे नसतात. मग उत्तरं कोण देणार. आणि मग त्याच्यात आश्वासन दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही. चेष्टेत काही लोक आम्हाला घेऊन जातात. मग अध्यक्षाकडे आम्ही बघतो, म्हणतो बोलायला संधी द्या. पण मग काय होतं, तिथं सिनियरिटी येते. आता वय हे जर तुम्ही सिनियरिटी ठेवणार असाल, मग आम्ही आधी जन्मायला पाहिजे होतं, मग आम्हाला जास्त वेळ तुम्ही दिला असता. आम्ही आत्ता जन्मला, आमची चूक आहे का. आमचं वय कमी असतं ते आम्ही अभ्यास करतो ना. मग तुम्हाला इलेक्शनला युवा लागतात, निवडून येण्यासाठी युवा लागतात, मतदान युवकांचं लागतं, आंदोलन करायला युवक लागतात. मग युवा आमदाराचं ऐकायचं काय प्रॉब्लेम आहे. करतो ना, आम्ही पण अभ्यास करतो. आम्ही तुमच्यासारख्या काही ठराविक मोठे जे लोक असतात, अनुभवी असतात, त्यांच्याशी चर्चा करून काय लोक आत्मसात करतो. पण मग काय होतं की आम्ही बोलायला लागलो, हे लहान आहेत, मग आम्ही लहान आणि पवारसाहेबांचं वय जास्त, म्हणजे ते जे बोलणार आहेत त्यांचं वय परफेक्ट, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार अजून आम्ही पाळण्यातच आहोत ना. अरे पण पाळण्यात राहून सुद्धा आम्ही भूमिका योग्य घेतोय. आम्ही जे मुद्दे, आता माझ्यावर टीका काय होती आमच्यासारख्या आमदारांवर, हा सगळ्याच विषयावर बोलतो. अरे अभ्यास करून बोलतो ना, चुकलो तर आम्हाला सांगा. पण काय आहे की काही लोकांना असं वाटतं, आणि खास करून जे बोलणारे असतात त्यांचा अभ्यास इतका कच्चा आहे, तेच लोक म्हणतात की हा सगळ्याच विषयावर बोलतो. अरे पण बोलतो ते खरं आहे का खोटं आहे, आणि रेलेव्हंट आहे का, योग्य आहे का नाही, हे तुम्ही चर्चा करा आणि मग त्याच्यावर आपण बोलूया. नाही कोणी असं बोलत. अध्यक्ष आता युवा आहेत तरी याच्यात काही फरक पडला नाही ना. पण आता तसं असतं, ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत, चांगले नेते आहेत, ओळख चांगली आहे आमची. खऱ्या अर्थाने त्यांना निर्णय घेण्याची संधी कोर्टाली दिली असताना, स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार असताना, दिल्लीत जाऊन जर ते बसत असतील आणि तिथलं मार्गदर्शन ते घेत असतील, तर तुम्ही समजून घ्या ते स्वतः निर्णय घेतात का त्यांचे जे नेते सांगतात ते निर्णय घेतात. तसं जर असेल आणि आम्ही सरकारच्या विरोधात जर बोलणार असू तर आम्हाला का संधी ते देणार. रोहित पवारपासून
अनेक विरोधी पक्षाचे नेते ज्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून आंदोलनं करत होते, त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं नोकऱ्या देण्याच्या मुद्द्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी या सगळ्या मंडळींनी माफी मागितली पाहिजे. कारण हे सगळे निर्णय जे आहेत ते पवार ठाकरे यांनी त्यांच्या सरकारमधल्या नेत्यांनी त्या सरकारांनी घेतले होते असं म्हणत माफी मागितली पाहिजेची मागणी केली आहे. तुम्ही लोकांची फसवणूक करत होता असा त्यांचा आक्षेप आणि आरोप आहे, तर तुम्ही माफी मागणार आहात का? माझा आक्षेप आणि आरोप असा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलतात. कारण का जो काही GR 2014ला काढला गेला असं ते म्हणतात, तो फक्त एका विभागासाठी मर्यादित होता. ते सुद्धा जिथं परमनंट पदं आहेत त्या बाबतीतला तो GR नव्हता. 2014 ते 19 ते स्वतः सत्तेत होते. त्यांचा जर कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत विरोध असला असता तर त्यांनी तो GR कॅन्सल करायला पाहिजे होता, जो त्यांनी नाही केला. उलट त्यांनी एक्सटेन्शन दिलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं, कोविडचा काळ होता, त्याच्यामध्ये जे काही इमर्जन्सी पदं होती ज्याच्यामध्ये नर्सेस होत्या हे द्यावंच लागलं, कारण का अचानकच करोनाचा काळ त्यावेळेस आला होता. मग नंतर हे सत्तेत आले. मार्च 2023ला यांनी जो GR काढला, पूर्वीचा GR मर्यादित होता, पण ह्यांनी काढलेला GR अमर्यादित होता. त्याच्यामध्ये परमनंट पदंसुद्धा घेतली. जळगावला तर तहसीलदार हे पदसुद्धा कॉन्ट्रॅक्टवर भरण्याचं एक GR या सरकारने काढला आणि सर्व विभागांना कंपल्सरी करण्यात आलं आणि त्या विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना तो अधिकार दिला. 20 दिवसामध्ये 11,000 पदं ह्यांनी भरलीसुद्धा आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये टार्गेट होतं 1,00,000 पदं भरायचं. आता वातावरणच इतकं त्यांच्या विरोधात जायला लागलं. आम्ही युवा संघर्ष यात्रा काढली, त्याच्यामध्ये अनेक मुद्दे घेतले. त्याचा पहिला मुद्दा हा कॉन्ट्रॅक्ट भरती जो GR आहे तो कॅन्सल करण्याचा होता. अनेक सामाजिक संघटनेने, शिक्षकांनी या विरोधात सर्वीकडे आंदोलनं सुरू केले आणि मग त्याच्यानंतर जो त्यांचा इंटरनल रिपोर्ट असतो, जो पोलिसांचा असतो, एक तर युवा संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल हा एक रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेला होता आणि त्याच्याचबरोबर विविध ठिकाणी जे आंदोलनं चालतात हे सरकारच्या विरोधात जातील. आता हे स्टेटमेंट देत असताना मला त्यांना विचारायचं, एक तर हा GR जो अमर्यादित केला तर का केला? 6 वेळा त्यांनी बैठका घेतल्या, ते स्वतः त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये नेगोशिएशन झालं की कसं करायचं, काय करायचं, किती रुपयाला असावं. त्याच्याचबरोबर ते उपमुख्यमंत्री आहेत. ते म्हणतात ना आधीच्या सरकारने असे काही निर्णय घेतले होते. मग जे इतर नेते इम्पोर्ट केलेत त्यांनी, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब इम्पोर्ट केलेत, त्यांच्याकडे सक्षम नेते नाही आहेत BJPमध्ये म्हणून त्यांना इम्पोर्ट करावं लागलं. ते सुद्धा महाविकास आघाडीमध्ये नेते होते. ते मुख्यमंत्री असताना सुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्ये नव्हते. आदरणीय दादा हे त्या काळामध्ये म्हणजे 2014ला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना नेते होते. ते आता उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. ते या प्रेस कॉन्फरन्समध्ये नव्हते. मग ह्याच्यावरून ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आश्चर्य म्हणजे एकतर आम्ही कुठेही या बाबतीत माफी मागणार नाही, उलट अभिनंदन युवांचं करेल की त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद दिला आणि सर्व सामाजिक संघटना ज्यांनी जिथं जिथं आंदोलन केलं त्यांचं हे खऱ्या अर्थाने यश आहे. पण बावनकुळे साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे, साहेबांनी माफी मागितली, काँग्रेसनी ते हास्यास्पद आहे. बावनकुळे साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे पिछेहाट कोणाच्या काळामध्ये झाली असेल तर ते भाजपच्या काळात आहे. मोठे मोठे जे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले हे तुमच्या काळात गेले. आज इंजिनियर आहेत, त्याच्यामध्ये इंजिनियरला 48% 48% इंजिनियरला आज नोकऱ्या नाहीत. हे केंद्र सरकारच्या जे काही सांख्यिक विभाग आहे त्याच्याकडनं सुद्धा तो रिपोर्ट आलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र युवकांना अन्याय कोणी केला असेल तो तुम्ही केला आहे. त्यामुळे माफी ही युवकांची तुम्ही मागितली पाहिजे असं आमचं मत आहे. आत्ताचा जो पण सगळ्यात जो सध्याचा प्रश्न आहे तो परत नव्यानं जे मराठा आरक्षणाचा मुद्दा आलेला आहे आणि त्या निमित्तानं जरांगेंनी एक नवं चैतन्य निर्माण केलेलं आहे, खास करून मराठा समाजामध्ये आणि मराठा तरुणांमध्ये. तर ह्याच्याकडं तू कसं बघतोयस? नाही, आज आपल्या या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक खदखद आहे. नोकऱ्या मिळत नाहीत, प्रायव्हेटमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत. नवीन ज्या काही कंपन्या येणार आहेत
त्यासुद्धा ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते येत नाही आहेत. आणि मग डिग्री घेऊन आज नोकरी मिळत नसेल, एक फ्रस्ट्रेशन लेवल सर्व समाजामध्ये आहे. मराठा समाज घ्या, OBC घ्या, इतरही सर्व समाज घ्या, SC घ्या, ST घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळी खदखद आहे. आता ह्याच्यामध्ये शिक्षणासाठी लोन घेतलं आहे, परत फेड करता येत नाही. आई वडील कमी शिकलेत तरीसुद्धा मुलांना डबल ग्रॅज्युएट केलेलं आहे. म्हणजे स्वप्न हे मुलाचं आहे असं नाही, मुलीचं आहे असं नाही, युवांचं तर आहेच पण आई वडिलांचं सुद्धा आहे. एवढा मोठे भार त्यांच्या शोल्डरवर आज आहेत, नाही तर खांद्यावर आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये नोकरी न मिळाल्यामुळे, सरकारकडनं भरती प्रक्रिया न केल्यामुळे एक खूप फ्रस्ट्रेशन वाढलेलं आहे. म्हणजे आत्ता डिप्रेशनचं प्रमाण ऑलमोस्ट 5% आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आरक्षणाचा मुद्दा घेतला जातो त्या युवांना असं वाटतं की त्यातून आम्हाला काहीतरी संधी मिळेल, हाताला काम मिळेल. म्हणजे युवांची अपेक्षा असे की आम्हाला हाताला काम मिळेल. मग आरक्षणाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा तसाच आहे की शैक्षणिक काहीतरी मदत आम्हाला होईल. त्यामुळे आज जी चर्चा चालली आहे आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतोय, म्हणजे जरांगे पाटलांचा असू द्या, इतरही कुठल्या तरी समाज आले, लिंगायत समाज आली समजा, त्या बाबतीत चर्चासत्र ठेवलं त्यांनाही प्रतिसाद मिळतो. धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे, त्यामुळे एक खदखद आहे. त्यामुळे या बाबतीतला प्रतिसाद आता असं आहे की सगळेजण म्हणतात की आरक्षण दिलं पाहिजे. जरांगे पाटील जे आरक्षण ज्या पद्धतीनं मागतायत ते तसं देता येऊ शकेल असं तुला वाटतं? काय त्याच्यामध्ये त्याचं भविष्य काय आहे पुढं? माझं असं मत आहे की आता 16% आरक्षण मराठा समाजाला येत्या काळामध्ये आपल्याला द्यावं लागेल. आता मध्ये EWS कोटा आला होता, तो केंद्र सरकारने दिला, त्यासाठी त्यांना घटना दुरुस्ती करावी लागली. आणि मग अशा पद्धतीने ते बिल पास झालं आणि मग आपल्याला 10% EWS कोटा तिथं मिळाला. आपलं 16% आरक्षण जर मराठा समाजाला द्यायचं असेल आणि मग लिंगायत धनगर समाजाला सुद्धा जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला पार्लमेंटमध्ये जावं लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल आणि त्यानंतरच ते आरक्षण दिलं तर ते होऊ शकतं. होतं असं की राज्यात जेव्हा तो मुद्दा येतो तेव्हा इथं सगळे मोठे मोठे भाषणं ठोकतात. म्हणजे मी जे राज्यकर्ते नाही तर जे राजकारणात आहेत, मी सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल बोलत नाही. आणि मग जेव्हा खऱ्या अर्थाने पार्लमेंटमध्ये बोलण्याची संधी जेव्हा दिली जाते तेव्हा कुणीच बोलत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्व इथं बोलतात, पण जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये घ्यायचा असतो तेव्हा भाजपच्या किती खासदारांनी, ते सुद्धा मराठा खासदारांनी वर जाऊन तो मुद्दा मांडला, याचा अभ्यास करा. कुणीच नाही. आता असं आहे की 24 तारखेची मुदत दिली आहे. जर राज्य सरकारच्या हातामध्ये काही असणारच नसेल तर मग ह्याच्यासाठी की तुम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन ह्याच्याबद्दल बोला, ह्याच्यासाठी रेटा कसा निर्माण करणार, कोण करणार? नाही, स्पेशल पार्लमेंटमध्ये हा मुद्दा घ्या हे आम्ही बोललेलो आहे, अनेक तज्ज्ञ त्याच्यावर बोललेले आहेत. पण पार्लमेंट, एक तर स्पेशल पार्लमेंट घेतलं कशाला हेच कळलं नाही. महिला आरक्षणाचा मुद्दा त्याच्यामध्ये, महिला राजकीय आरक्षणाचा मुद्दा घेतला, ते सुद्धा लागू होणं 2029ला. त्यासाठी तुम्ही स्पेशल पार्लमेंट घेतली. काहीच, आमचं मत होतं की त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्याला घेता आला असता, धनगर आरक्षणाचा मुद्दा घेतला आला असता आणि सॉर्ट आउट करता आला असतं. पण काय होतं की केंद्र सरकारला हे करायचं नाही, राज्य सरकारमध्ये. पण मग राज्य सरकारने राज्यातले नेते ज्यांना कळतंय ते का सांगत नाहीत की अरे इथं करून काही उपयोग नाही, आपल्याला तिकडनंच करावं लागेल? नाही, संवादच नाही ना, नुसतं खेळवत ठेवायचं. मग तिकडनं आता असं आहे की आता सगळे नेते म्हणजे जरांगे पाटलांना जाऊन सगळेजण भेटले, सगळेजण सपोर्ट करतायत. पण जर इथलं सरकार आश्वासनं देते तर इथल्या सरकारच्या हातामध्ये जर काही असणारच नाहीये तर मग ह्याच्यामधून जी काही म्हणजे फसवणूक झाल्याची किंवा आपल्याला नुसतं तोंडाला पानं पुसल्याची जी भावना असते ती आणखीन वाढेल ना याच्यातून. नाही होणार ना. आता जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन केलं, एक तर तिथं लाठीचार्ज झाला, ते व्हायला नव्हतं पाहिजे. त्या लाठीचार्जच्या तपासाचं काय झालं हे थोडंसं बघावं लागेल. पण त्यांचं ते एकुलतं एक आंदोलन नव्हतं, त्याच्या आधीसुद्धा त्यांनी आंदोलनं केली होती, तेव्हासुद्धा त्यांना आश्वासनं मिळाली. आश्वासनं देऊन होत नसतं, चर्चा करावी लागते. तुम्ही आंदोलन उठवण्यासाठी सोडवण्यासाठी नुसतं जर शब्द देणार असताना शब्दावर शब्द देत गेला तर अडचण होईल. पण मुद्दा असा आहे की सगळ्या कुणबी म्हणजे सगळ्या मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या असं, म्हणजे आता ते जे विचार करणारे लोक आहेत त्यांना हे म्हणजे हे शक्य आहे का? आपलं 16% मराठा समाजाला आरक्षण लागणार आहे हे त्यातून सुटेल असं तर काही तज्ज्ञांना वाटत नाही. ते करायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे, पण तो सरकारने त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी जल्लद पावलं घ्यावे लागतील. नाही तर कसं आहे, महिन्याची मुदत दिली आहे, आता 24 तारखेला ती मुदत संपेल. धनगर समाजाला सुद्धा
1 महिन्याची मुदत दिली होती. आता त्यांचाही मुद्दा तसाच अडकलेला आहे. तुम्ही जर बघितलं फक्त शाब्दिक राजकारण करायचं असेल तर 2014ला देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपचे नेते होते, त्यावेळेस ते सत्तेत नव्हते. त्यावेळेस बारामतीला येऊन त्यांनी काय सांगितलं, धनगर आरक्षणाला धनगर समाजाला आम्ही आरक्षण हे पहिल्या कॅबिनेटमध्ये घेऊ. किती कॅबिनेट झाले, त्यानंतर काय झालं का? म्हणजे नुसतं खेळवत ठेवायचं, त्यावर राजकारण करायचं, या समाजाचं आणि त्या समाजामध्ये एक वाद निर्माण करायचा, ओबीसीमध्ये एक वाद निर्माण करायचा आणि ह्या सगळ्यामध्ये एक बेडजचं राजकारण करायचं, हे भाजपला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे माझं एक प्रामाणिक मत आहे, आज युवांना नोकऱ्या पाहिजे, आज हाताला काम पाहिजे आणि शिक्षणामध्ये योग्य समान संधी पाहिजे. आज युवकांमध्ये त्याचं शिक्षित बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि शिक्षण महाग झालं. तुम्ही अभ्यास करा, शिक्षण महाग झालं आणि त्यामुळे हे सगळी खतखत आहे. शिक्षण महाग झालं असताना सरकार त्या बाबतीत काय करेल याचा विचार करावा. शिक्षण महाग झाले तरी सुद्धा घेतलेले जे आहेत त्यांना जर पुढं त्यानुसार नोकऱ्या जर मिळाल्या नाहीत तर आणखीन प्रश्न गंभीर आहे. तो युनिसेफचा एक अभ्यास आहे, त्यात असं सांगितलं गेलं आहे की आज जे शिक्षित युवा आहेत त्यातले 60% युवक यांना नोकरीच मिळू शकत नाही. म्हणजे शिक्षण व्यवस्थाच चुकीची आहे. याबद्दल कोण करणार काम? आता हे सरकार असू ना ते सरकार असतो, पण काम तर करावं लागेल ना याच्यावर. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, काय काम झालं त्याच्यावर? प्रॅक्टिकल एज्युकेशनबद्दल कोण बोलतंय का? नाही ना चर्चा होत. माझं मत काय, राजकारणात आम्ही काही पदं घेण्यासाठी आलेलो नाही, पण राजकारणात आज जर आपण याच्यावर काम नाही केलं तर उद्या भविष्यच राहणार नाही ना. उद्या जर शिक्षित युवा असं म्हणायला लागले, आम्ही कष्ट करून अभ्यास करून आईवडिलांनी फार दिवस रात्र करून आम्हाला शिकवलं ना, हातालाच काम मिळणार नसेल तर आम्ही का कोणाचं ऐकणार? का मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार नाही? का मोठ्या प्रमाणात चोऱ्या होणार नाही? का युवा रस्त्यावर उतरणार नाही? का असं महिलांना अनसेफ वाटणार नाही? ह्या गोष्टी होऊ शकतात, अनस्टेबिलिटी येऊ शकते. आपलं फक्त कल्चर चांगलं आहे. आज संतांची भूमी आहे, थोर व्यक्ती या भूमीमध्ये होऊन गेले म्हणून मुलं युवा शांत आहेत, पण उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही ना. तर मग आपल्याला कधीपासून, मग तुम्हाला माहिती आहे का, ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीला आज सिलेबस नाही आहे, प्रायव्हेटमध्ये सिलेबस आहे. प्रायमरी एज्युकेशनमध्ये म्हणजे फक्त ढकलत जायचं आणि पास करत जायचं, आणि 12वीत गेल्यानंतर पास होत नाही ना तो माणूस. त्याच्याचबरोबर आज जर आपण बघितलं, युनिव्हर्सिटीचा जो दर्जा महाराष्ट्राचा पूर्वी होता आज नाही राहिला. पहिल्या 10 मध्ये आपल्या युनिव्हर्सिटी असायच्या, आज किती वेळा म्हणजे गरीब जिथे जिथे शिकतात. काय कारण आहे याच्या मागे? नाही लक्षच दिलं जात नाही. राजकारण फार वेगळ्या लेवलला आपलं गेलेलं आहे. मी 2013 पासून म्हणतोय ना, 2013ला 13च्या आधी फार बरी स्थिती होती असं तुला वाटतं? काही प्रमाणात काही गोष्टी निर्णय तर घेतले जायचे. विरोधक सुद्धा जेव्हा बोलायचे तेव्हा चर्चेला बसायचे. आज विरोधक बोलल्यानंतर फार त्यांच्यावर कारवाईला हे लोक जायला लागलेत. हे योग्य नाही ना. संवाद झाला पाहिजे, निर्णय त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. युनिव्हर्सिटीमध्ये जे कुठले VC असतात ते त्यांची कुवत, त्यांची किंमत, त्यांची ताकद, त्यांचा शैक्षणिक दर्जा बघून घेतलं पाहिजे. हा माझा कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर VC घ्यायला लागला, हे होत नसतं ना. कारण का शेवटी त्याच्यामध्ये सकारात्मक काही ना काहीतरी झालं, धोरणात्मक निर्णय घेतला तरच काहीतरी होत असतं. आणि आजची चूक उद्या महाग होऊ शकते. म्हणजे थोडक्यात पृथ्वीराज चव्हाण अजित पवार सरकारपासून सुरू झालेली घसरण आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांपर्यंत अगदी खाली गेलेली आहे. 15 वर्ष जेव्हा सत्ता मिळाली त्यावेळेस त्याच्यामध्ये डायनामिझम पाहिजे होतं. म्हणजे जशी परिस्थिती असते, जसे प्रॉब्लेम्स असतात, तसं तुम्हाला बदल करावा लागतो. तो पहिल्या 10 वर्षात होत गेला म्हणून लोकांनी निवडून दिले. शेवटच्या 5 वर्षामध्ये जेव्हा नेत्यांना असं वाटायला लागलं तेच सर्वस्व आहेत आणि जनता याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं, तर प्रॉब्लेम तिथं असतो. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा शेवटचा जो काळ होता, काही नेत्यांना असं वाटलं की तेच प्रमुख आहेत, जे करतील तसं काम, आणि तिथं चूक झाली. तेच नंतरच्या 5 वर्षात झालं. आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये करोनामध्ये 2 वर्ष गेले. पण मग आता हे काही नेते कोण होते ते जे म्हणतात ते? तुम्ही म्हणताय की काही नेत्यांना असं वाटत होतं, तर ते काही नेते कोण? हे तुम्ही नॉर्मल लोकांना विचारलं तरी तुम्हाला उत्तर देतील. तुम्हाला कोण वाटतं? धोरणात्मक पोझिशनला जे कोणी होते त्यांनी कुठेतरी धोरणांवर लक्ष देण्यापेक्षा वेगळ्या गोष्टींवर लक्ष देऊन एकामेकाच्या जिरोण्यामध्ये जे काही वेळ घालवला त्याच्यामध्ये खऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचीच एक कुठेतरी तिथून पॉलिसीच्या मध्ये पॉलिसी पॅरालिसिस सुरू झाला. तो पुढच्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला.
जे मोठे रिलेव्हंट प्रोजेक्ट्स आपले होते जे BJPच्या काळामध्ये ते मेजॉरिटी गुजरातला गेले. दुसरं, बुलेट ट्रेनचा निर्णय घेण्याचं कारण काय? काहीच नाही. 1,00,000 कोटीचं लोन घेणार, 20,000 कोटी आपण देणार, 20,000 कोटी गुजरात देणार, 3 स्टेशन आपल्याकडे येतात, 7 स्टेशन हे गुजरातला आहे. ते जो प्रवास आहे तो विमानाचं तिकीट आणि बुलेट ट्रेनचं तिकीट हे सेम आहे. जेव्हा वंदे भारत ट्रेन ही काढण्यात आली आम्ही त्याचं स्वागत केलं. मला इथे खूप आवडला कॉन्सेप्ट. 100 कोटीमध्ये एक ट्रेन दणदणीत स्पीडमध्ये पळते, कम्फर्टेबल असते. मग बुलेट ट्रेन करण्याचं कारण काय? एका नेत्याला खुश करायचं आहे. तर हे सिम्बॉलिक राजकारण ना ते थांबवलं पाहिजे. ते 1,00,000 कोटीचं लोन हे तुम्ही हॉस्टेल बांधण्यासाठी वापरा. आता जे तुम्ही म्हणता ना दत्तक पालक योजना, पैसा नाही तुमच्याकडे, शाळा बांधण्यासाठी ते लोन घ्या ना. आणि हे 20,000 कोटी जे आहे तुमच्याकडे खेळतं भांडवल नाही तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, ते तुम्ही वेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही लोकल ट्रेन नीट करा, महाराष्ट्रातलं नेटवर्क नीट करा. म्हणजे आमचं काय म्हणणं आहे, प्रॅक्टिकल ओरिएंटेड निर्णय घ्या. तुमच्याकडे मर्यादित पैसा आहे ना, तो पैसा सिम्बॉलिक गोष्टीला वापरण्यापेक्षा तो कुठंतरी आज इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरला पाहिजे. पण मला सांग की तू किती आशावादी आहेस की अहंकारी राजकारण्यांच्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालं असं थोडक्यात तू म्हणतोस. हा अहंकार राजकारण्यांमधून जाण्याची कितपत शक्यता तुला दिसते भविष्यात? सगळ्याच नेत्यांमध्ये अहंकार आहे असं मी म्हणणार नाही. ज्यांच्या पण हातात सत्ता ज्यांना आहे. सत्ता हँडल करता येत नाही आणि जे स्वतःलाच सर्वस्व समजतात अशा लोकांपासून नक्कीच राज्याला अडचण येत असते. पण काही नेते आहेत ते डायनॅमिक असतात. जसं आदरणीय पवारसाहेब डायनॅमिक आहेत. ते जशी जशी परिस्थिती असते लोकांची संवाद सातत्याने साधतात आणि त्या पद्धतीने राज्याच्या हिताचे जे निर्णय आपल्याला घ्यायचे ते तिथं घेत जातात. त्यामुळे अशा गडकरी साहेब सुद्धा डायनॅमिक आहेत. लोकांशी संवाद साधतात, विरोधकाचे संवाद साधतात आणि त्या पद्धतीने निर्णय घेतात. हे दोन झाले नेते. मी ज्यांना फॉलो करणारे मी आहे. म्हणजे कोणाला फॉलो करतो? पवार साहेबांचा आहे आणि गडकरी साहेबांचं मी इथं सांगितलं. आणि केंद्रात सगळेच नावं मी सांगत गेलो तर केंद्रामध्ये गडकरी साहेब आहेत. अजून काही प्रमाणात अनुराग ठाकूर आहे. रोहित, खरं तर बाकीचे गप्पा मारायचे आहेत पण अगदी नुकतंच बारामती ॲग्रो प्रकरणात तुम्हाला दिलासा मिळालाय. तुमचा त्या ट्विटचा जो तो 2 मंत्र्यांबद्दलचा ट्विट होता त्याचा अर्थ काय आणि आज आता कट्ट्यावर आले तर ते 2 मंत्र्यांचे नावं सांगून टाका. हे बघा, मला एका शिंदे गटाच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे कोणाच्या थ्रू एक निरोप पाठवला की मुख्यमंत्री याच्यामध्ये नाही आहेत. म्हणजे जी बारामती ॲग्रोवर कारवाई झाली. हां, ह्याच्यामध्ये प्रेशर हे जे नेते आमच्याकडे होते आणि पलीकडे गेले त्यातला एक नेता होता आणि एक BJPचा नेता होता. त्यांनी तो निर्णय त्या बाबतीतला घेतला आणि तिथंच घेतला असं नाही. इतरही विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलून घेतलं होतं आणि सांगितलं होतं की बारामती ॲग्रोवर तुम्ही पण कारवाई करा. पण तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी होमवर्क करून आल्यामुळे त्यांनी हेही सांगितलं त्यांच्याकडे कारवाई करण्यासारखं काहीच नाही आणि कारवाई करून जर परत तोंडावर पडायचं असेल तर मग कारवाई का करायची. तेव्हा त्या अधिकाऱ्यांवर हे जे 2 नेते होते ते रागावले, बरंच काही बोलले. आणि तुम्हाला असं वाटतं की माझी फक्त पोल्युशनचीच कारवाई चालली असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही. बऱ्याच कारवाई म्हणजे EOWची कारवाई आहे, EDची माझी कारवाई चालू आहे. त्यानंतर इन्कम टॅक्सचे लोक येऊन गेले, एक्साईजचे लोक माझ्याकडे येऊन गेले, GSTचे लोक सातत्याने तिथे येत असतात आणि याला अधिकारी जबाबदारीत असं मला वाटत नाही. ठीक आहे, कुठून तरी त्यांना निरोप येत असावा आणि तसं ते वागत असावे. पण माझं मत काय आहे की ह्या ज्या काही कारवाई आहेत त्या होत असताना सुद्धा भूमिका घेणं हे महत्त्वाचं आहे आणि ती भूमिका आम्ही सर्वजण घेत आहोत, मी घेत आहे आणि ही खऱ्या अर्थाने युवांची एक खरी ताकद आहे असं मला वाटतं. त्यावेळेला त्या 2 नेत्यांपैकी एका नेत्याच्या बद्दल तो आहे याचं मला आश्चर्य वाटलं असं तू म्हणाला होतास. तो तुमच्या पक्षाचा नेत्याबद्दल होतं का BJPच्या नेत्याबद्दलचं होतं? योग्य वेळ येईल तेव्हा मी सांगेल. कट्ट्यापेक्षा जास्त योग्य वेळ काय असू शकते? कट्ट्यावर योग्य राजकीय वेळ येईल तेव्हा मी सांगेल. पण एक आहे म्हणजे आम्ही इतक्या लेवलला जातो की पोल्युशनच्या बाबतीत जेव्हा अधिकारी तिथं आले होते त्यांच्याबरोबर एक प्रायव्हेट गाडी होती. ती पिंपरी चिंचवडची होती. ती कोणाची होती, कोणाच्या कार्यकर्त्याची होती याचाही आम्हाला अंदाज आहे. तसंच लोअर लेवलला काही ठराविक लोकांनी इतकं प्रेशर केलं गेलं की तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घ्या. आता अधिकाऱ्यांची बदली झाली आहे का नजीकच्या काळात याचा अभ्यास तुम्ही सर्वजण करा.
मग ती बदली झाली असं आम्हालाही कळतंय. त्यानंतर जेव्हा वर हा विषय आला तेव्हा तिथं सुद्धा काही नेत्यांचे OSD रोज तिथं अधिकाऱ्यांवर बसायचे. अधिकाऱ्यांना रोज किती वेळा फोन यायचा याचाही अंदाज आम्हाला तिथे आहे. पण जर चूक आम्ही केलीच नसेल आणि शेवटी काम करत असताना थोड्या काही गोष्टी इकडे तिकडे होत असतात, पण आमच्या थोड्याफार इकडे झालेल्या गोष्टी आणि इतर लोकांच्या इकडे तिकडे झालेल्या गोष्टी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि त्याच्याचबरोबर ज्या काही गोष्टी पोल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं, जी इन्व्हेस्टमेंट आम्ही केली, एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही इतर फॅक्टरीने केलेली नाही. त्यामुळे हे असताना सुद्धा आमच्यावर जी कारवाई झाली ती कोर्टाला योग्य वाटली नाही, म्हणून आम्हाला तिथं दिलासा मिळाला. पण रोहित, म्हणजे एकतर हे झालं जेव्हा हे कळलं तेव्हा राग आला खूप का खूप वाईट वाटलं? नाही, मी माझ्या वाढदिवसाला सहसा बाहेर जातो, कारण माझ्या पत्नीचा वाढदिवस त्याच दिवशी आहे. त्यामुळे पत्नीचा वाढदिवस त्या दिवशी असल्यामुळे बायकोला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मी 3 दिवस सहसा बाहेर असतो. 28ला ही कारवाई झाली तेव्हा मी विमानाने बाहेर चाललो होतो, भारतातच होतो पण दुसरीकडे जात होतो. मला लोकांनी फोन केले, अरे तू बाहेर काच चाललाय, तुला टेन्शन नाही का? मी म्हणलं मी चुकीचं काहीच केलं नाही, पण मला कोणी गेलं हे मला माहिती आहे. फक्त मी एक ट्विट केली, नंतर मी बाहेर गेलो. 3 दिवसानंतर परत आलो. फक्त वकिलाशी बोलायचो, वकिलांना म्हणायचो की योग्य होईल ना, आपण युक्तिवाद योग्य करतोय का. त्याच्याचबरोबर पोल्युशन बोर्डाला तर मोठे मोठे वकील लावले होते, तरीसुद्धा तिथं काय झालं नाही. त्यामुळे मी याबाबतीत टेन्शन घेतलं नाही. माझ्या उद्या जाऊन कारवाई होणार आहे याचा मला अंदाज आहे ना, मी टेन्शन कधी घेत नाही. मी लहानपणीपासून कधीच टेन्शन घेतलेलं नाही. मी फार म्हणजे व्यावसायिक जीवनामध्ये मी इतक्या अडचणी बघितलेल्या आहेत, त्यातून माझा जो स्वभाव निर्माण झालेला आहे. मला काय आता पवारांच्या कुटुंबातल्या पोराला काय अडचणी असणार आहेत? पवारांच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलाला, ज्याच्या घरात राजकारण उद्योग सगळा आहे, त्याला काय असून असणार आहेत अडचणी? अडचणी लोन मिळवण्यापासूनच्या अडचणी. काय सांगतो, कोण लोन? हे तुम्हाला विश्वास नाहीये, हा लोकांनाही विश्वास बसणार नाही. हे तर परसेप्शनचा खेळ असतो. माझ्या वडिलांचा स्वभाव असा आहे की कोणाकडनंही तशी मदत घ्यायची नाही. जेव्हा आम्ही बँकेकडे जायचो, चहा फक्त मात्र चांगल्या कपमध्ये ते द्यायचे आणि मग चहा घ्यायचो. चहा पिऊन पिऊन ॲसिडिटी वाढायची, पण लोन काय आम्हाला मिळत नव्हतं. मग त्यात कशी तरी फॅक्टरी चालू केली, त्यात अनेक अडचणी आल्या. त्याच्यात पगार द्यायच्या, पण पगार देत असताना सुद्धा बऱ्याच अडचणी असायच्या. अतिशय स्ट्रेसफुल टाईम होता. माझ्या वडिलांना तेव्हा बीपीच्या गोळ्या लागल्या. त्यानंतर मला शिकायला बाहेर जायचं होतं, 2007ची वेळ, पण मला बाहेर जाता आलं नाही. त्याचं मुख्य कारण बऱ्याच काही, म्हणजे बाबाच प्रेशरमध्ये होते तर बाहेर का जायचं. मी ग्रॅज्युएट आहे, मला पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करता नाही आलं. त्यानंतर मग कंपनी बाहेर काढता काढता ज्या काही गोष्टी मी शिकलो आणि त्याच्यामध्ये माझा स्वभाव हा तयार होत गेला. लोक म्हणतात तू फार सिम्पल आहे, त्याचं मुख्य कारण आहे इतके वाईट काळ बघितला आहे. तर मी कधी हवेत जात नाही. अडचणी आल्या तरी मी शांत राहतो. म्हणजे माझी जी सायकॉलॉजी आहे, लोक म्हणतात ना की यार नवीन नवीन राजकारणात आलेला आहे आणि एवढं खूप बोलतो. अरे माझा अनुभव हा लोकातला आहे, लोकात राहून मी काही गोष्टी शिकलेलो आहे आणि लोकातला अनुभव हा सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे राजकीय अनुभव हा असलाच पाहिजे असं नाही. लोकांचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही अडचणीतून बाहेर येऊ शकता, कारण तुमच्यात संवाद करण्याची एक इच्छा असते. नाही, पण एकीकडे हे तू सांगतोस, पण दुसरीकडे तुझ्यावर जी मुख्य टीका होती ते साखर कारखाने जे घेतले, त्या साखर कारखान्यांच्या त्या व्यवहारांच्या बद्दल सुद्धा तुझ्याबद्दल, त्या व्यवहारांबद्दल टीका झाली, आक्षेप घेतले गेले. कुठल्या तरी एका सामाजिक कार्यकर्त्यांचं असं मत होतं की मी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये एक कारखाना घेतला. तो जो कारखाना घेतला तो खूप स्वस्त घेतला. एक तर 3 वेळा त्याचं टेंडर निघालं होतं, कुणी घेतला नव्हता. तो मी घेतला. पहिलं वर्ष तर अतिशय वाईट गेलं आणि घेतल्यानंतर मग ते नंतर इन्व्हेस्टमेंट करून तो वाढवत गेलो. फार 7-8 वर्षानंतर तो कुठंतरी प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात झाली. त्यांचं मत होतं की जमीन खूप महाग आहे. आता जमीन महाग आहे असं ते म्हणतात, पण मी ज्या रेटला जमीन घेतली आणि 10-12 वर्षानंतर नॅशनल हायवेली माझ्यातला काही हिस्सा येणे असताना सुद्धा ज्या किमतीत घेतला, मी घेतलेली किंमत आणि त्यांनी घेतलेली किंमत त्यात खूप काही मोठा फरक नाही. त्यामुळे राजकीय ॲलिगेशन करत असताना लोक काही बोलतात, पण जेव्हा मुद्द्यावर बोलायची वेळ येते तेव्हा गप्प लोक शांत बसतात. त्यामुळे माझ्यावर जेव्हा जेव्हा टीका होती मी सगळ्यांना एकच बोलतो
टी व्हीवर बोलू नका, समोरासमोर बोलू. मी राम शिंदेंना तेच सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना तेच सांगतो. नाही ते इतर जे चिलीपिली त्यांनी ठेवलेली आहेत त्यांच्या तर बद्दल बोलायचंच कारण नाही, कारण त्यांना ठेवले ओरडण्यासाठीच ठेवलंय, दुसरं पद त्यांचं दुसरं काय. पण तू खूप बोलतोस, हा तुझ्यावर म्हणजे हे तुझ्या कानात येतं कानापर्यंत? तू खूप बोलतोस, ही तुझ्यावर टीका दुसरं होते? कोणीच बोलत नसेल आणि मी जर व्यक्त होत असेल तर लोकांना वाटणारच ना मी जास्त बोलतो. आणि मग बाकी जेव्हा लोक बोलायला लागतील तेव्हा मी कमी बोलेल. पण बोला ना, बाकी कुणीच बोलत नाही आणि आम्ही बोलायला लागलो तर तुम्ही जास्त बोलता. मी जास्त बोलतो हे राजकीय लोक बोलतात. पब्लिक या बाबतीत कधीही काय बोलत नाही. पब्लिक मला नेहमी येऊन हे सांगतात की तुम्ही जे बोलता ते आम्हाला आवडतं. माझ्यासाठी राजकीय लोक काय बोलतात ह्याच्यापेक्षा पब्लिक काय बोलतं हे जास्त महत्त्वाचं आहे. रोहितजी, असं आहे की आमच्या स्क्रीनवर खूप मागे चांगले फोटो दिसत आहेत. म्हणजे पवार कुटुंब अगदी खेळीमेळीनं राहतं आहे, हसतमुख चेहरे आहेत. खरं चित्र काय आहे पवारांचं? कारण एक तर तुम्ही कोर्टामध्ये एकमेकांच्या गटांडा धरताय, नंतर बाहेर अतुल चोरडे यांच्या बंगल्यामध्ये येऊन अजितदादा पवारांना भेटून जातात, मी भेटलोच नाही असंही सांगतात, कारमधून झोपून जाताना दिसतात. खरं काय आहे? पवार दोन्ही फ्रॅक्शन्स एकत्र आहेत की नाही आहेत? राजकीय दृष्टिकोनातून 100% वेगळे आहेत. त्याच्यामध्ये कुणी एकत्र आहे असं मला वाटत नाही. पण जेव्हा एखाद्या घरातल्या जे अराजकीय व्यक्ती, जसं की सुनित्रा काकींचा जेव्हा वाढदिवस असतो ते अराजकीय आहेत, त्यामुळे त्या कार्यक्रमाला आमच्यातले अनेक जण गेले होते. त्यामुळे प्रयत्न एवढाच असतो की कुटुंब हे एकत्रित राहायला पाहिजे, पण राजकीय संवाद कुठेही राहिलेला नाही. आणि त्याच्यामध्ये जे काही भूमिका आज आम्ही सर्वजण घेतोय, आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय, याच्यामध्ये कुठलीच राजनीती नाही आहे, कुठलाच काही राजकीय एखादी प्लॅनिंग असेल असं कुठेच नाही आहे. कारण की शेवटी कुटुंब जेव्हा एक असतं तेव्हा त्याची जास्ती ताकद असते. पण भाजपने तेच कुटुंब फोडलं, पार्टी फोडली आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंब आता एक राजकीय दृष्टिकोनातून राहिलं आहे असं मला वाटत नाही. रोहित, तुम्ही बोललात अजित पवारांची हे सगळं फोडाफोडी झाल्यानंतर? आज सकाळी आमची याची पाणी नियोजनाची बैठक होती. मतदारसंघाच्या वतीने 4 शब्द नक्कीच मी तिथे बोललो, आणि पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही संभाषण झालेलं नाही. का कुटुंब तर तुम्ही एकत्र आहे असं म्हणताय, मग कौटुंबिक पण चर्चा तुमच्यामध्ये नाही झाली? व्यासपीठ जे होतं ते राजकीय होतं, सामाजिक होतं. ज्या व्यासपीठावर जे विषय घ्यायला पाहिजे हे पवारांना कळतात आणि तेच मुद्दे मी आज सुद्धा त्या बैठकीत घेतले होते. त्याच्याचबरोबर जेव्हा हे नेते पलीकडे जाऊन सत्तेत गेले, मंत्रिपदं मिळाली, तेव्हा युवांच्या वतीने स्पर्धा परीक्षेचा मुद्दा असेल, MIDCचा मुद्दा असेल, काही महिलांचेही मुद्दे होते, हे तिथं जाऊन मी स्वतः पत्र देऊन मांडलेले आहेत. पण तिथं सुद्धा व्यक्तिगत चर्चा झाली नाही. 3-4 महिने झाले कौटुंबिक व्यासपीठ तुम्हाला अजून मिळालेलं नाही असं म्हणताय तुम्ही? नाही ना. कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य म्हणजे? नाही तर नाहीच. तर वेगळं काय? कौटुंबिक चर्चा नाही? अजिबात नाही. आता पण ह्याला दिवाळी एकत्र होणार. मी युवा संघर्ष यात्रेमध्ये आहे. मी एखाद्या गावामध्ये पाडवा भाऊबीज तिथं साजरी करत असेल आणि ते गाव बारामती नसणार, ते जालना असू शकतं. जालनाच्या आसपास आम्ही दिवाळी युवा म्हणून आम्ही सर्व जे चालत आहेत ते सर्वजण मिळून गावात जाऊन दिवाळी साजरी करणार आहोत. हे म्हणजे आपण सगळे पवार एकत्र येऊन दिवाळी करणार, त्यावेळेला आपण तिथं नसणार, तर हे सुटलोची भावना आहे त्यातून, का वाईट वाटते की अरे आपण त्यावेळी तिथं नसणार? माझी मुलं म्हणजे ज्यांना तेव्हा ज्यांना कळालं की बारामतीला यंदा दिवाळी मी करणार नाही कारण मी चालत राहणार आहे, ते माझ्या खूप नाराज झाले, खूप चिडले. पण त्यांना मी माझी भूमिका सांगितली युवा संघर्ष यात्रेची. 10 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाच्या मुलाला माझी भूमिका पटली. म्हणजे या वयामध्ये काय सांगितलं त्यांना? मी त्यांना एवढंच सांगितलं की आज मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे राजकारण आणि समाजकारण, याच्यामध्ये मी सातत्याने माझ्या वयाची जी मुलं आहेत, मुली आहेत, नाही तर माझ्यापेक्षा लहान, नाही तर तुमच्यासारखे, मी शाळेचाही मुद्दा त्याच्यामध्ये घेतला. त्यांना खूप अडचणी आहेत आणि त्या इतक्या अडचणी आहेत आणि त्या सरकारला कळाव्यात म्हणून मी चालत निघालेलो आहे. मी त्यांनाच प्रश्न केला, तुम्हीच मला सांगा की एखादी गोष्ट जर आपण सुरू केली असेल तर ती अर्धवट सोडायची असते का नसते? ते म्हणले अजिबात नाही. तर मी म्हणालो की मी आता यात्रा करत असेल, मला नागपूरला तर 7 तारखेला पोहोचायचे अधिवेशन आहे, तर मग मी तुम्ही म्हणत आहात म्हणून बारामतीला दिवाळी साजरी करण्यासाठी तुमच्याबरोबर येण्यासाठी येऊ का अर्धवट सोडून? लहानपणीपासून आपण काय शिकलं आहे की एखादी गोष्ट सुरू केली तर थांबवायची नाही. ते म्हणले अजिबात नाही.
मग मी म्हटलं तुम्ही काय करणार? नाही आम्ही बारामतीला जाणार नाही. मग म्हटलं काय करणार? नाही आम्ही तुझ्याबरोबर चालणार, फक्त शाळेला सुट्टी असेल तेव्हा. शाळेला चालणार आहेत मुलं? चालणार आहेत, खूप चालतील असं मला वाटत नाही, त्यांचे पाय फार लहान आहेत. 1 किलोमीटरचं कसं आहे, 100 मीटर चाला नाही तर 800 किलोमीटर चाला. मुद्दा काय, पाठिंबा देण्याचा मुद्दा आहे. माझी लहान मुलं जर मला पाठिंबा देत असतील, माझी पत्नीसुद्धा चालणार आहे, माझे आई वडील चालणार, माझी बहीण चालणार आहे, कुटुंब जेव्हा पाठिंबा देतं, माझी सासरीसुद्धा चालणार आहेत. त्यामुळे कुटुंब जेव्हा आपल्याला पाठबळ देत असतं, त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळत असते आणि त्यातूनच आपण पुढे जात असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक तर हा इव्हेंट नाही, हा एक संघर्ष आहे. आणि ही युवा संघर्ष यात्रा जी काढलेली आहे, ह्यात जो आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, चालायचा, बोलायचा, लोकांना समजून घ्यायचा, आणि आज युवा पिढी आणि त्यांचे पालक जो संघर्ष करत आहेत, त्यांचा संघर्ष आमच्यापेक्षा खूप मोठा आहे. पण आपण जी संघर्ष यात्रा काढली हे त्यांच्या संघर्षाचं एक प्रतीक आहे. रोहित पवारजी, तुमच्या बाबतीत गेल्या 2-3 वर्षात जर बघितलं, स्पेशली अधिवेशनाच्या, तर 3 मुद्दे आम्हाला प्रामुख्यानं लक्षात राहतात तुमचा चेहऱ्यासमोर. एक कर्जत जामखेडच्या MIDCचा मुद्दा होता. दुसरा, अधिवेशनामध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित केलात अंमली पदार्थांच्या व्यापाराचा आणि मुलांना लागलेल्या व्यसनाचा, ज्याच्यावर सर्वपक्षीय आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप मोठी आणि चांगली चर्चा झाली. त्याच्यानंतर नोकरीसाठी अप्लाय करणाऱ्या मुलांनी किती पैसे भरलेत याचा हिशोब लावून तुम्ही सरकारला जाब विचारलात की इतक्या पैशांचं तुम्ही काय करता. एकीकडे इतके टोकाचे, इतके अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करणारे रोहित पवार त्यांच्या मतदारसंघात एक प्रचंड मोठा भगवा झेंडा उभा करण्यासाठी मोठी ताकद खर्ची घालतात. आम्हाला कळत नाही की या 2 गोष्टींचा अर्थ नेमका कसा लावायचा. ही प्रस्थापित राजकारणाची अपरिहार्यता आहे की त्यामागे तुमचा काही थॉट आहे? मला जेवढं कळतंय लहानपणीपासून, म्हणजे ठीक आहे खूप लहान होतो, नाही तर पाळण्यात होतो तेव्हा मला काही आठवत नाही, पण जेव्हापासून मला कळायला लागलं त्या दिवसापासून आजपर्यंत आणि याच्या पुढेही मी मंदिरात जात आलेलो आहोत. मला वारकरी संप्रदायाचा पगडा हा माझ्या आईकडनं आणि वडिलाकडनं काही प्रमाणात माझ्यावर सुद्धा आहे. लहानपणी मला वारीमध्ये आईली नेलं आहे, बाबांनी नेलं आहे, सांगितलं आहे. ते दिसतात का बघ, लहान मुलगा मोठ्या व्यक्तीचं पाया पडतो आहे, मोठी व्यक्तीसुद्धा लहान मुलाचे पाया पडते. ह्याच्यातून काय वाटतं? मी म्हटलं की मी पडतो पण माझं कुणीच पडत नाही. ते म्हणले हीच वारकरी संप्रदायाची ताकद आहे की समानता आहे, महिला पुरुष समानता आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून अनुभवल्या आहेत. पण रोहित पवार पूर्वी काय करत होतं हे मीडियालाही माहीत नव्हतं, कारण माझा फोकसच नव्हता. आता याच्यावर तिथं जगातला सगळ्यात उंच भगवा स्वराज्य ध्वज हा जो कर्जत जामखेडचे लोक मिळून आणि महाराष्ट्रातले अनेक लोक मिळून आम्ही जो उभा केला आहे, हा 36 जिल्ह्यामध्ये जाऊन आला. सर्व शक्तिपीठं, धार्मिक पीठं, आध्यात्मिक पीठाला जाऊन आलेला आहे. काही सामाजिक लोकांनी सुद्धा त्या ध्वजाचं स्वागत केलेलं आहे. अयोध्याला सुद्धा जाऊन आला आहे आणि अजमेरला सुद्धा जाऊन आलेला आहे दर्ग्यावर. आता तो तिथं उभारल्यानंतर त्याचं पूजन कोणी केलं? तिचं पूजन सामाजिक चांगलं काम करणाऱ्या लोकांनी केलेलं आहे. एका व्यक्तीने देशासाठी ज्यांनी प्राण दिलं कारगिलमध्ये, त्यांच्या आईली त्याचं पूजन केलेलं आहे. मी कुठेही पूजन केलेलं नाही. त्यांनी ते पूजन केल्यानंतर तो ध्वज, आणि सर्व समाजाचे, मुस्लिम समाज होता, हिंदू समाज होता, जैन समाज होता, सगळेच होते, आणि मग तो ध्वज वरती गेला. त्यातून आम्ही दाखवण्याचा हाच प्रयत्न केला आहे. हा जो रंग आहे तो एकता, समानता, बंधुत्वता याचं प्रतीक आहे. ते कुठल्याही एका पार्टीचं हक्काचं गोष्ट नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, मी अयोध्येला सुद्धा जाऊन आलो आहे, पण ते माझं व्यक्तिगत आहे. व्यक्तिगत गोष्टीचं आम्ही राजकारण करत नाही. आणि जे लोक या बाबतीतलं राजकारण करतात त्यांनी हे समजून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो, फक्त त्याचं आम्ही राजकारण करत नाही, तुम्ही त्याचं राजकारण करू नका, एवढा संदेश तिथं आम्ही दिलेला आहे. रोहित दादा, तुम्ही मगाशी बोललात की पवार कुटुंबात जन्माला येऊन देखील तुम्हाला आर्थिक अडचणी किती आल्यात. तर ह्याच विषयाला अनुसरून तुम्ही विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त फीसबाबत मुद्दा उपस्थित केला होता आणि तो सभागृहात देखील मांडला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं होतं. पण त्या विषयाचं पुढं काय झालं? पुढे काही फॉलोअप घेतलात? विद्यार्थ्यांना या अतिरिक्त फीसचा कसा दिलासा मिळू शकेल? एक तर त्याबद्दल मी मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला. लगेचच दुसऱ्या दिवशी त्याबद्दलचं पत्र हे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा दिलं, एकनाथ शिंदे साहेबांना दिलं, अजितदादांना सुद्धा दिलं. हो बघतो करतो असं चर्चा त्याच्यामध्ये झाली, त्यातून काही झालं नाही. त्यानंतर मग 1 महिन्यापूर्वी महात्मा फुले वाड्याच्या इथं आम्ही
उपोषणाला बसलो होतो. म्हणजे फक्त एक काय म्हणतो आपण प्रातिनिधिक स्वरूपात उपोषण ते होतं की इथं जर हा मुद्दा नाही सॉल्व्ह झाला तर आम्ही पुढचं मोठं पाऊल तिथं घेऊ. तिथे काय नाही झालं. आता ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलनाला उपोषणाला बसलो होतो तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती हाही मुद्दा होता. अतिरिक्त जे पैसे 1000 रुपये घेतले जातात तोही मुद्दा होता. आणि त्याच्याचबरोबर इतरही काही मुद्दे जे इथं लिहिलेले आहेत. एक मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की ते उपोषण झालं, अधिवेशनात मुद्दा मांडला, त्यानंतर आम्ही युवा संघर्ष यात्रा काढणार हे 3 तारखेला सांगितलं, 9 तारखेला मुद्दे काय आहेत हे सांगितलं आणि 12 दिवसामध्ये एक सक्सेस आम्हाला मिळालं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो GR आहे त्यांनी मागे घेतला. सुरुवातीलाच जर एक सक्सेस मिळाला असेल तर थांबा, अभी टाईम बहुत काफी आहे, 45 दिवस आहे, टप्प्याटप्प्याने तुम्हाला कळेल की हे सगळे मुद्दे मार्गी लागतील. पण कसा मिळेल दिलासा नेमका? अतिरिक्त फीसचा दिलासा कसा मिळेल? त्यांना तो घ्यावाच लागेल. जे पैसे त्यांनी घेतलेत, एका व्यक्तीला 15-15 हजार रुपये द्यावे लागले, ते त्यांना रिफंडच करावा लागेल. आम्ही काय म्हणलोय, UPSCला 100 रुपये घेतात, तुम्हाला 1000 रुपये घ्यायचं कारण काय? MPSCतून परीक्षा घ्याव्यात असं आम्ही म्हणतो. MPSCचं बजेट किती माहिती आहे? 60 कोटी. आणि आता TCS टाटाची कंपनी असली तरी त्याला किती रुपये मिळणार आहेत? 1500 कोटी रुपये मिळणार आहेत या सरळ भरतीतून. आत्तापर्यंत 250 कोटी भरले असतात. मी काय म्हणतो, 50 कोटी ना MPSCचं बजेट, करा ना 300 कोटी, करा ना इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड, घ्या ना चांगले अधिकारी तिथं आणि त्यांना मन अपग्रेड करून त्यांच्यातून सगळ्या परीक्षा घ्यायला. काय बाकीच्या राज्यात होतात तर आपल्याला घ्यायचं काय कारण आहे? पण काय अधिकाऱ्यांना ते नको वाटतं, काही नेत्यांना ते नको वाटतं. आणि त्याच्यात सुद्धा TCSला काम देताना काय वेगळं असेल तर मला माहीत नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यामुळे आम्ही 100% या सरकारला भाग पडू ते 1000 रुपये जे काय आत्तापर्यंत घेतलं ते रिफंड करण्यासाठी. आणि मग राजस्थान सरकारने जर एक चांगला निर्णय घेतला असेल, 600 रुपये भरा, कार्ड घ्या आणि त्यात किती परीक्षा द्यायच्यात तेवढं द्या, ते स्वीकारायला काय अडचण आहे? अच्छा, काय ते आहेत, काय त्यांच्याकडे आहे? 600 रुपये भरायचे एका उमेदवाराने आणि ते 600 रुपयाचे कार्ड मिळतं. व तुम्हाला ज्या ज्या परीक्षा द्यायच्यात, ज्या ज्या विभागात द्यायच्यात, किती वेळा द्यायच्यात ते तुम्ही त्या 600 रुपयेमध्ये घेऊ शकता. अरे वा. आता इथं काय होतंय, 1000 रुपये घेतात एका परीक्षेचे, एका विभागाचे. एका मुलांनी 15-15, 16-16 हजार रुपये तिथं भरलेले आहेत विविध विभागासाठी. पण ते जे 600 रुपयाचं कार्ड आहे ते काय वर्षभर टिकतं? किती त्याची मुदत काय असते? ते काहीतरी त्याला एक अमर्यादा आहे. फक्त वयाची मर्यादा सगळ्यांना आहेच, पण त्या कार्डला मर्यादा आहे असं नाही. हो. विभाग आपल्याकडे एकाच विभागाच्या परीक्षेला दर परीक्षेला वेगळी फीस असते, रद्द झाल्यावर असं नाही काय? नाही, एक तर अजितदादांनी या बाबतीतली बैठक घेतली, त्यांनी जाहीर केलं की त्याच विभागामध्ये सेम कॅटेगरीचं जर एखादं पद असेल तर आम्ही पैसे घेणार नाही. 3ऱ्या दिवशी परीक्षा झाली, त्याचे पैसे घेतले. म्हणजे मंत्र्याचंच जर काय चालत नसेल तर आता भुजबळ साहेबांच्या विभागामध्ये तर 80,000 क्विंटल का 80,000 टन तांदूळ मंत्र्यांना सुद्धा माहीत नाही. अधिकारी कॉन्ट्रॅक्टर ह्यांनी निर्णय घेतला तो वाटून टाकायचा. म्हणजे मंत्र्यांचं काय चाललं, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं किती ऐकलं जातं या सरकारमध्ये याचा एक अंदाज काही प्रमाणात आपल्याला येतो. रोहितजी, पुन्हा एकदा 2 जुलैच्या दुपारच्या शपथविधीची आठवण करून देते की तेव्हा सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन आले होते. तसा तुम्हालाही फोन आला होता का? तुम्हाला आला असेल तर तो कोणी केला होता? काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? कारण तुम्ही पुण्याला आजोबांबरोबर होतात. माझे काका मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असावेत म्हणून मला काही फोन आला नाही. मी भूमिका बदलेल असं त्यांना वाटत नव्हतं, त्यामुळे मला फोन नाही, मला काहीच त्या बाबतीतली आयडिया नव्हती. जेव्हा तो निर्णय घेतला नाही तर जेव्हा तो शपथविधी चालू होता तेव्हा मी आदरणीय पवार साहेबांबरोबर होतो. पण पवार साहेबांच्या चेहऱ्यावर कुठंच काय हावभाव बदलले नाहीत. शेवटी ते एकच म्हणले, लढावं लागेल. त्यांनी मला 3 ऑप्शन दिले स्वतः. 1, राजकारण सोडून द्यायचं, बिझनेसकडे बघायचं. 2, की तू पलीकडे जायचं, निर्णय बदलायचा. आणि 3, इथं राहायचं आणि संघर्ष करायचा. त्यांनी हेही सांगितलं, आत्ता उत्तर देऊ नको, घरी जा, पत्नीशी बोल, आईवडिलांशी बोल, मुलांशी बोल, मग निर्णय घे. मग मी घरी बोललो. थोडंसं काही प्रमाणात पत्नीला वाटत होतं की बाबांनो, कारण का लग्न होताना मी राजकारणात नव्हतो, वेळ खूप द्यायचो घरी, आता वेळ देता येत नाही. त्यामुळे तिला कुठं ते वाटत होतं, तिला 5 मिनटं जास्त घेतले. पण सगळ्यांनी सकारात्मक निर्णय घेतला की आजोबाबरोबर राहायचं आणि संघर्षाला तयारी ठेवायची. हे ऑप्शन 3 तुम्हाला पवार साहेबांनी किती 2 जुलैच्या दिवशी दिले होते? तिथं दिले. सोडायचं राजकारण, धंदा बघायचा, त्यांच्याकडे जायचं, सत्तेत जायचं. 3रा ऑप्शन संघर्ष करायचा. आम्ही संघर्षाचं ऑप्शन निवडलं.
तुम्ही पवार साहेबांच्या मुशीतच घडलात, त्यांचंच राजकारण बघितलं आतापर्यंत आणि तुमच्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही पवार साहेबांबद्दल खूप बोलता. मगाशी तुम्ही म्हणताना म्हणालात की जे वयस्कर नेते आहेत त्यांच्याबद्दल काहीशा तुमच्या तक्रारी होत्या. इतके वर्ष पवार साहेबांचं राजकारण बघितल्यानंतर अशी एखादी गोष्ट आहे, असा एखादा स्वभावाचा पैलू आहे पवार साहेबांचा जो तुम्हाला वाटतं हा मला नाही आवडत? आवडणारे भरपूर असतील, न आवडणारा? नाही, आवडणं न आवडणं याच्यापेक्षा न कळणारा एक त्यांचा जो पैलू आहे की ते उघड उघड काहीच बोलत नाहीत. आपल्याला ऑब्झर्व करावं लागतं, त्यांच्या मनामध्ये काय हे समजून घ्यावं लागतं. त्यामुळे मी जेव्हा वक्तव्य देतो करतो, योगायोगाने चांगली गोष्ट आहे की आजपर्यंत कधी त्यांनी मला सांगितलं नाही की तू चुकलास. पण काही करेक्शन असेल तर ते अप्रत्यक्षपणे सांगतात, डायरेक्ट कधीच सांगत नाही. हा जो स्वभाव आहे. पण एक गोष्ट चांगली होते की तुम्ही जज करण्याच्या नादामध्ये साहेबांना इतकं ऑब्झर्व करायला लागतं आणि त्यानंतर तुमच्यामध्ये सुद्धा एक बदल व्हायला लागतात. त्यांनी जर रेडीमेड दिलं असतं तर कदाचित ते बदल आमच्यात झाले नसते. त्यामुळे एक चांगली बाजू आहे, पण ते असे कोड्यात बोलतात नाही तर मनामध्ये काय ते कळत नाही. म्हणजे त्यांच्या लागतो का पण त्यांच्या मनात? नाही, राजकीय रणनीतीचा जे काही त्यांच्या मनामध्ये आहे ते अजिबात तुम्हाला कळत नाही. पण पॉलिसीबद्दल हे तुम्हाला कळतं, कारण नेहमी नेहमी ते सांगतात की पॉलिसी सामान्य लोकांच्या केंद्रित असावी, शेतकऱ्यांच्या बाबतीत असायची, कष्टकऱ्याच्या बाबतीत असावी. त्यामुळे पॉलिसीच्या बाबतीत ते काय निर्णय घेणार हे 100% माहिती. पण राजकारणाच्या बाबतीत ते काय कधी निर्णय घेतील नाही माहिती. आता तू बोलताना असं म्हणालास की काही वेळेला म्हणजे जर सुधारणा सांगायची असेल तर ते असं ते आडून आडून सांगतात. तर असा कुठला आठवतो प्रसंग तुला की ज्याच्याबद्दल त्यांनी असं केलं होतं? नाही, आता तसा स्पेसिफिक उदाहरण सांगायचं झालं तर हां, मध्ये मी एकदम अग्रेसिव्ह झालो होतो. म्हणजे कदाचित माझ्याबद्दल, माझ्या वयाबद्दल कोणतरी बोललो होतं, माझ्या मतदारसंघाबद्दल बोललो होतो. आणि मतदारसंघाबद्दल कोणी बोललो तर मी फार पर्सनली घेतो आणि त्याच्यात मी थोडासा चिडलो होतो. तेव्हा साहेबांना नंतर जाऊन जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये मी खूप प्रसंग बघितलेले आहेत, फार जवळचे लोक मला सोडून गेलेले आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये आपण कधी असं अग्रेसिव्हली रिॲक्ट करायचं नसतं. डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, मी डोक्यावर बर्फ ठेवला होता, असं ते स्वतःची स्टोरी सांगत होते. त्याच्यावरूनच समजून घेतलं की मला काय करायचं. त्यानंतर मी थोडंसं शांत झालो. पण काय ते युवक कसा असतो, ते असा गरम असतो, तो कधी कधी आमचं ते बाहेर निघतं. पण मग साहेब सांगतात की मी ते कसे करायचे. त्यांनी माझा प्रसंग नाही घेतला, पण लगेच 2 दिवसात सांगितलं की डोक्यावर, आता ते डोक्यावर बर्फ ठेवायचा विषयच नव्हता आमच्या चर्चेचा, त्यांनी तो काढला. मग मी नंतर विचार करायला लागलो की साहेब असं का, कारण का साहेब हसले, साहेब घड्याळाकडे बघितलं, साहेबांनी पेपर हातामध्ये उचलला, साहेब सारखे दरवाजाकडे का बघतायत, ह्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी कळत असतात. त्यामुळे साहेब जेव्हा म्हणतात आणि रेलेव्हन्स नसताना, म्हणजे तो विषय नसताना सुद्धा डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, तर मग जेव्हा मी त्याच्यावर विचार केला तेव्हा मला कळलं हां, ते कदाचित त्या वक्तव्याबद्दल बोलत असावे. मग मला सांग की ते तुझा विहिरीत पडण्याच्या बद्दलचा काय किस्सा आहे? नाही, लहानपणी मला पोहता येत नव्हतं आणि मी घसरलो. मला मासे पकडायला फार आवडायचे. आताही कधी संधी मिळेल तसं मी जातो, पण पेशन्स जरा. कुठं पकडायला जातो मासे? नाही, कुठे नदीला वगैरे. मी पूर्वी तर कुठेही, म्हणजे जे ओढे असतात ना साधे, तिथेही गेलोय, खेकडे पकडलेत. मी खेकडे काय करू शकतात याचा अंदाज काही प्रमाणात मला आहे, पण आत्ता नवीन लोक मला ते अजून खूप काय करू शकतात हे सुद्धा राज्यकर्ते सांगतात. पण खेकडे, मासे, मग नदीत जा, समुद्रात कधी जात नाही मी, गेलो नाही कधी, पण नदी आणि ह्याच्यामध्ये ओढ्यामध्ये मी जास्त खेकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी पकडलेल्या आहेत. त्यामुळे काय विषय होता, मी विहिरीत पडण्याच्या विहिरीत. हां, मग मी तिथं माझ्याकडे, माझ्या घराच्या मागे एक विहीर होती, तिथं मग मी असंच खेकडा दिसला म्हणून गेलो जवळ. त्यात मी तो शूज स्कूलचा होता, तो म्हणजे असं ते असतात ना ब्लॅक शूज, पण खाली काही ग्रिप नसते, घसरलो आणि पडलो. तर तिथे एक आमच्या घरी काम करणारा एक व्यक्ती, अपंग, दिव्यांग, तो तिथं होता. तर मला तर पोहताच येत नव्हतं, त्यामुळे मी काय वयाचा होता त्यावेळेस? मी असेल तेव्हा 9 वर्षाचा असेल. आणि तेव्हा मग मी गटांगळ्या घ्यायला लागलो.
मग मला ते दिसायला लागलं सगळं. ते म्हणतात ना की आपण काय काय चुका केल्यात त्या सगळ्या काय दिसल्याच नाहीत मला पासू द्या, पण काय उद्या करायचं होतं ते मला करता येणार नाही, ते सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. आणि त्याच्यात मग 1 झालं, 2 झालं, आणि तिसऱ्यांदा मी जेव्हा खाली गेलो तेव्हा माझ्या तिथं असणारा एक ड्रायव्हर त्याने उडी मारून मला बाहेर काढलं आणि मी त्यातून बाहेर निघालो. विषय तिथंच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी मला सांगितलं, चल तुला काहीतरी एक गोष्ट दाखवायची. म्हणून मग ते दुसऱ्या म्हणजे आमचं एक शेत होतं तिथे एक दुसरी विहीर होती. जाऊस तर माहीत नव्हतं विहिरीत जायचं आहे. तिथे गेले आणि मला अंदाज आला काय होणार आहे आता. मग मी ते इकडं तिकडं पळत कुठं काय कर. मग त्यांनी माझ्या पोटाला हे बांधलं, दोरी बांधली. म्हणलं काय करत नाही, फक्त बांधली दोरी. मी हलका होतो तेव्हा, आता जरा जड झालं म्हणजे वजन वाढलंय. मग उचललं आणि दिलं विहिरीत फेकून. मला 5 मिनटं लागले पोहणं शिकायला. त्यामुळे लोक म्हणतात ना खूप परिश्रम घ्यावे लागतात काही गोष्टी शिकायला, तसं नाही. इच्छाशक्ती असेल आणि जर परिस्थितीच अशी असेल की तुम्हाला शिकावंच लागतं, अडचणीची परिस्थिती, आज जशी राजकीय अडचण आलेली आहे त्यात शिकायला काही प्रमाणात लागतं, तसं पोहणं सुद्धा 5 मिनिटात शिकलो. म्हणजे भीती असते, भीती बाहेर काढली तर काय होत नसतं. तसं तर तुमच्या कुटुंबामध्ये तू लहान असताना फार शाय आणि अबोल असं तुझं होतं, ते बाहेर कसं, त्यातनं तू बाहेर कसा आला? हो, मी फार लाजायचो, घाबरायचो आणि बाहेर येत नव्हतो. कोणी पाहुणे आले की खोलीत जाऊन बसायचो. तर मग मी त्याच्यावर विचार केला, कारण मी 10वीपर्यंत खूप घरीच राहिलो आहे. वालचंदनगरला शाळेत होतो, बारामतीला शाळेत होतो. त्यामुळे असं एक सेफ झोनमध्ये होतो. मला 11वीत हॉस्टेलला टाकलं. BK बिर्ला हॉस्टेल आहे मावळमध्ये, तळेगावमध्ये. त्या हॉस्टेलमध्ये टाकल्यानंतर त्या हॉस्टेलला आम्ही कालापानी म्हणायचो. अच्छा. खरं एक तर मला नॉनव्हेज खायची सवय आणि ते बिर्ला असल्यामुळे सगळं व्हेजिटेरियन. पण तिथं मित्र मग कुणी कोलकाताचं झालं, कुणी मध्य प्रदेशचं झालं, मुंबई झालं, असे सगळे एकत्रित आले. आणि त्याची भिंत फार उंच असायची. आणि ज्युनियर कॉलेजला गेल्यानंतर तुम्ही जर बॉईज हॉस्टेलमध्ये असताल आणि बॉईज स्कूलमध्ये असताल तर कसं वाटेल, असं बाकीच्यांना वाटत होतं. तशी आमची परिस्थिती होती. आणि तिथं आता नॉनव्हेज खायचं आहे, ते कालापानी आम्ही अशासाठी म्हणायचो, फार रिस्ट्रिक्शन्स होत्या. आणि मग तिथं बाहेरून जेवण कसं आणायचं नॉनव्हेज, मग वॉचमॅनची मदत कशी घ्यायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करून पर्याय कसे काढायचे हे तिथं आम्हाला कुठंतरी कळालं. आणि मग हळूहळू हे जेव्हा एक्सपोजर झालं तेव्हा एक गोष्ट मला कळाली, मी लाजत का होतो, मी घाबरत का होतो, कारण माझ्या मनामध्ये ती भीती होती. आणि ती भीती बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाला एक्सपोज होतो ती भीती मरते. त्यानंतर मग मी थोडासा, कसली भीती होती? एक तर इंग्लिश बोलता येईल का, म्हणजे लोक आपली चेष्टा करतील का. मग थोडासा मी 10वीमध्ये अभ्यास खूप जास्त केला, बसून केला, त्यामुळे वजन वाढलं होतं. त्यामुळे ते दिसण्याची पण एक भीती असायची, लोक मलाबद्दल काय, अशा सगळ्या गोष्टी होत्या. नंतर एक कळालं, लोक काय विचार करतात याच्यापेक्षा तुमचे आईवडील काय तुमच्याबद्दल विचार करतात आणि तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यानंतर जी भीती मरत गेली त्यानंतर ती इतकी मेली, आता कशाचीच भीती वाटत नाही. फक्त आईवडील काय म्हणतात, जर मी एखादा निर्णय घेतला आणि त्याच्याबद्दल जर माझ्या आईवडिलांना आक्षेप असेल तर मग मला थोडंसं वाईट वाटतं. घाबरतोस कोणाला, आईला का वडिलांना? बायकोला? बरोबर आहे, पत्नीला. नाही, आई का वडील? नाही, दोघांना तसं मी घाबरत नाही, पण अधोरेखित भीती आहेच. पत्नीची जास्त अधोरेखित भीती आहे. कारण एक कारण सांगतो तुम्हाला, मी जेव्हा एकतर अरेंज मॅरेज आहे, नंतर प्रेम झालं. माझ्या आयुष्यात कधी मला प्रेम झालं नव्हतं, तेव्हाच झालं लग्न झालं. आणि जेव्हा लग्न आणि एंगेजमेंटचा मधला जो काळ असतो, कोर्टशिप आपण ज्याला म्हणतो, त्या काळामध्ये घाबरतो अशासाठी, घाबरतोपेक्षा आदर अशासाठी आहे की जेव्हा लग्न होत होतं ना, तर लग्न ठरलं होतं तेव्हा मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये होतो आणि तिलाही ते माहीत होतं. आणि तेव्हा संभाषणामध्ये मी सांगितलं होतं कदाचित मी राजकारणात नाही जाणार. आणि मग तिला ते सांगून लग्न झालं. काही काळ हा बिझनेस आणि ह्याच्यातच गेला आणि अचानक 2017ला राजकारणात येण्याचा निर्णय मीच घेतला. काही प्रमाणात तिला मी त्यावेळेस विश्वासात नाही घेतलं आणि कुठेतरी मनामध्ये माझ्या हे आहेच की तिचे
त्यामुळे खूप हाल झाले. ते बोलून दाखवत नाही, पण म्हणतो ना आपण कुठंतरी एक मनामध्ये असतं की नाही वेळ देऊ शकत नाही. मुलगी जेव्हा लहान होती तिला आईस्क्रीमला घेऊन जायचो, तिला फिरायला घेऊन जायचो, तिला सायकल मी शिकवली. पण मुलगा मी जेव्हा जिल्हा परिषद इलेक्शन जिंकलो त्या दिवशीच मुलगा जन्मला आणि तेव्हा मी राजकारणात आलो. त्यानंतर मुलाला मी सायकल शिकू शकलो नाही, वेळ देऊ शकलो नाही. ठीक आहे, कधी कधी हेअरकटला वगैरे घेऊन जातो. त्यामुळे ह्या निर्णयामध्ये कुठंतरी मी तिचा विचार नाही केला. ही गोष्ट माझ्या मनामध्ये तरीसुद्धा तेवढंच प्रेम माझ्यावरती करते, माझ्यासाठी तेवढंच ती करते, कुटुंबासाठी करते. पण कुठंतरी मनामध्ये खतखत आहे, म्हणून एक आदर खूप मोठ्या प्रमाणात आहे तिच्याबद्दल, तो नेहमीच राहील. रोहित पवार पोहायला कसे शिकले हे तर आम्हाला कळलं, पण राजकीय दगदगीपासून आणि आत्ताच्या परिस्थितीपासून खास करून रोहित पवारांना दूर नेलं ते विश्वचषक सामन्यानं. या विश्वचषक सामन्यातल्या कोणाच्याही एका खेळीनं किंवा कोणाच्याही रोहित पवारांना काय दिलं? MCAचे अध्यक्ष आहेत. एक तर MCAचा जेव्हा मी अध्यक्ष झालो ना, ते अध्यक्ष होण्यापूर्वी बऱ्याच लोकांनी ताकद लावली होती की मी होऊ नये. पण अनेक लोकांनी मदत केल्यामुळे, पवार साहेबांवर विश्वास असल्यामुळे, त्यांनी जे काम BCCIमध्ये केलेलं आहे याच्यामुळे सहजपणे एकसुद्धा मत हल्लं नाही. सर्व मतं मला तिथं मिळाली आणि तिथून मी ते निवडून आलो. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात बदल MCAमध्ये केले. फॉलोअप जो करावा लागतो तो केला. 5 वर्ल्ड कपच्या मॅसेज ह्या BCCI आणि ICCमुळे आपल्याला मिळाल्या. MPL आपण आणलं आणि असे विविध आपण बदल केले. आणि त्यानंतर जेव्हा कालची मॅच झाली इंडिया वर्सेस बांगलादेश, तिथं असणारं पब्लिक, त्यांची जी काही एनर्जी होती, तिथं जेव्हा लोकात गेलो तेव्हा सहजपणे कुणीही लोक भेटली तर ते म्हणतात आभार व्यक्त करतो की पुण्यात तुम्ही ही मॅच आणली, महाराष्ट्रात ही मॅच आणली. ह्या गोष्टी ऐकल्यानंतर खूप मनापासून आनंद होतो. बाकी मॅच तर आपण सगळ्यांनी बघितलं. विराट कोहलीने तर जबरदस्त बॅटिंग तिथं केली आणि बॉलिंगसुद्धा बऱ्याच आपल्या चांगल्या प्लेयरने केले. आपण जिंकलो हे जास्त महत्त्वाचं आहे. नाही हे आहेच, पण त्यातनं वेगळं काही शिकता आलं का स्वतःला? शेवटी वर्ल्ड कप घेणं तसं सोपं नसतं. फॉलोअप खूप करावं लागतं. जेवढं काय कराल तेवढं कमीच आहे हे कुठंतरी जाणवलं. काही लोकांच्या थोड्याफार कंप्लेंट त्याच्यामध्ये होत्या. त्यामुळे जे ते तुम्ही कराल ते कितीही चांगलं झालं तरी काही गोष्टी आपल्याकडे राहतातच. त्यासुद्धा तुम्हाला येत्या काळामध्ये इम्प्रूव्ह कराव्या लागतील, एवढंच नक्की शिकलो. एकच सगळ्यांचे प्रश्न विचारून झाले, एकच पैलू राहिला या सगळ्याच्यातला. महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्र आणि वैर या दोन्ही बघितले. आता ते राजकीय आहे, ठाकरे आणि पवार या दोन कुटुंबातलं, बाळासाहेब पवारसाहेब, मग अजित पवार, उद्धव ठाकरे, आणि आत्ता तुमचं आणि आदित्यचं नातं नेमकं कसं आहे? आम्ही चर्चा करतो, भेटल्यावर कधी कधी जोकसुद्धा मारतो. पण ज्या पद्धतीने अजून खूप खोलात चर्चा व्हायला पाहिजे तसं काही खूप झालेली नाही. पण अधिवेशनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी आम्ही वेळ तिथं चर्चेत घालवत असतो. अजून चांगलं संभाषण, संवाद हा आमच्यातही आणि इतरही पक्षातले जे काही आमदार आहेत त्यांच्यातही व्हावा असं मलासुद्धा कुठंतरी वाटतं. ते नक्कीच होईल असंही मला नमूद करायला आवडेल. रोहित दादा, एक प्रश्न विचारायचा होता की क्रिकेट, उद्योजक आणि राजकारण या तीनमध्ये एक कॉमन फॅक्टर असतो आणि तो घ्यायचा असतो, तो म्हणजे संधी. तर आत्ता अजितदादा सत्ताधाऱ्यांबरोबर गेल्यावर ही तुम्हाला एक तिन्हीतला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ही संधी तुम्हाला दिसते का, हा पॉवर व्हॅक्यूम पवार कुटुंबातून भरून काढायची? बरं, समजा आता ओपनिंग करत असताना रोहित शर्माने ओपनिंग केली आणि शुभम गिलनी केले. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही आऊट झाले. तर तिसरा जो येतो त्याने काय केलं पाहिजे? तेच आम्ही करतोय ना. काल बॉलिंग कोहलींना कोहलीला पण करायला लागली का? एक प्लेअरला लागलं म्हणून, पण केली ना त्याली बॉलिंग. त्यामुळे जेव्हा टीम असते तेव्हा विचार असतात. ते जर आपल्याला जपून ठेवायचे असतील तर आपण आपली भूमिका ठाम ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि त्या परिस्थितीमध्ये टिकून राहणं फार महत्त्वाचं असतं. तेच राजकारणामध्ये आम्ही केलेलं आहे. त्यामुळे टायमिंग, संधी ह्या गोष्टी येत राहतात, जात राहतात. आपण भूमिका काय घेतो आणि ती लोकांना पटते का
त्याच्यावरनं कुठंतरी पुढचा काळ हा ठरत असतो. आज आम्ही घेतलेली भूमिका ही लोकांना आवडलेली आहे आणि त्यातूनच आम्ही ऊर्जा घेऊन अजून जास्त ताकदीने लढणार आहोत. बरं, संधीची गोष्ट सुरू आहे आता. जर पवार साहेबांनी सांगितलं, कारण कर्जत जामखेडवर तुमचं खूप प्रेम आहे, पण पवार साहेबांनी सांगितलं की लोकसभा लढायची अशी संधी दिली तर काय करा? मी एकच त्यांना सांगेल की त्या बाबतीत मला माफ करा, पण अजून 2-3 खासदार जर आपल्याला निवडून आणायचे असतील तर ती जबाबदारी मला द्या. पण आमदारकी कर्जत जामखेडला मी काय सोडणार नाही, कारण कर्जत जामखेडला मला लढायला शिकवलं, त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. आज जे काय राजकारणात मी आहे त्याचं मुख्य कारण आहे कर्जत जामखेडचे सर्व नागरिक, आणि त्यांना सोडून मी कधीही दुसरीकडे जाणार नाही, महाराष्ट्राला मी सोडणार नाही. तसंही माझं हिंदी कच्चं आहे. तुम्ही जर बघितलं तर मला कधी कधी असं वाटतं माझी हिंदी ऐकल्यानंतर की संजय दत्त उद्या येतील माझ्याकडे आणि माझ्यावर कुठंतरी एक कोर्टामध्ये दावा हे करतील की त्यांची स्टाईल मी चोरली. त्यामुळे त्यांची हिंदी आणि माझी हिंदी काही प्रमाणात सेम आहे. त्यामुळे अशी हिंदी असलं दिल्लीत जाऊन काय करतात, आपलं मराठीवर आहे. बरं, अजून एक प्रश्न. पक्षाचं नाव आणि चिन्ह जाण्याची भीती वाटते? नाही, भीती वाटत नाही. इलेक्शन कमिशनमध्ये जाणारच आहे असं आम्हाला वाटतं. इलेक्शन कमिशन कधीही BJPच्या विरोधात निर्णय देत नाही. पण एक आहे, 99 घ्या नाही तर त्याच्या आधीही घ्या, चिन्हाकडे बघून कुणी इलेक्शन लढत नसतं, व्यक्तीकडे विचाराकडे बघत असतं. पवारसाहेबांनी 5 वेळा चिन्ह बदललेले आहेत. राष्ट्रवादीचं चिन्ह जेव्हा आलं तेव्हा व्हॉट्सॲप पण नव्हता. लोकांना घड्याळ कसं कळणार? लोकांनी साहेबांकडे बघितलं. आत्तासुद्धा लोक साहेबांकडेच बघणार आहेत. त्यामुळे काय तसे भीती वाटत नाही. उलट माझं तर म्हणणं आहे, अजून अन्याय करायचा तुम्ही अन्याय करा, जेवढा अन्याय करायचा आहे तेवढं करून घ्या. लोक तुमच्याबद्दल काय निर्णय घेतील हे लोकशाहीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये कळेलच. ते मगाशी क्रिकेटचं तू उदाहरण दिलंस की शेवट म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाले असते, तर ते फार चांगलं उदाहरण दिलं. पण तुला म्हणजे तुझं जेव्हा तू करिअर बघतोस तेव्हा आपलं करिअर गावस्करसारखं व्हावं असं वाटतं, सचिनसारखं व्हावं असं वाटतं, रिचर्डसारखं व्हावं असं वाटतं, कुणासारखं व्हावं असं वाटतं तुला, का द्रविडसारखं असावं असं वाटतं? नाही, याच्यामध्ये सगळ्यांचे वेगळं वेगळं आहे. म्हणजे द्रविडली योग्य वेळेस रिटायरमेंटचा निर्णय घेतला. सचिनच्या बाबतीत लोकांचं प्रेम खूप होतं आणि त्यांनी ते खेचत गेले. विराट कोहलीच्या बाबतीत आज बोलायचं झालं तर त्यांना डाऊन टाईम पण होता, पण त्यातून विराट हे बाहेर आलेले आहेत आणि कधी रिटायर होईल हे सांगता येणार नाही. तर मग मी असं धरेल, रोहित शर्मा नाही तर विराट कोहली बॅड टाईम पॅच बघितला आहे, पण अजून कोणी रिटायरमेंटबद्दल तरी बोलत नाही. तर ह्या दोघांबद्दल बोललेलं जास्त सेफ आहे. आणि रोहित शर्मा त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या स्टाईलमध्ये राहतो, जास्त टेन्शन घेत नाही. विगन तसलं काय नाही, जशी साईज आहे तसे पण परफॉर्म करतो. तर आपण आपली स्टाईल म्हणजे कुठेही म्हणजे वेगळं काही ते करण्याचा प्रयत्न नाही करायचा, आपण आपल्या स्टाईलमध्ये. घरात रोहित म्हणजे खरं तर मगाशी शेवटचा प्रश्न होता, पण तरी परत शेवटचा प्रश्न की घरातून तुझ्यावर दबाव आहे की जरा बारीक हो, कुटुंबामध्ये पवार कुटुंबामध्ये साहेब सोडले तर बाकी सगळे कुटुंबातले लोक असे थोडे शरीरयष्टी. एक उदाहरण सांगतो त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या काय माझी परिस्थिती आहे. मी एकदा ट्रेकिंगला गेलो होतो. ट्रेकिंगला गेलो असताना माझे काही फ्रेंड्स होते, त्यांची मुलं होते, माझी पत्नी आणि माझी मुलं होते आणि आम्हाला गाईड करणारा एक एक्स मेजर होते, एकदम फिट. आणि मग तिथं एका झाडावर त्यांनी दाखवलं की कसं लटकायचं आणि लटकत असताना त्यांनी 2-3 असे पुलअप्स केले. आणि मग माझा मुलगा करामती आहे, तो म्हणाला की ॲब्स आहेत का ॲब्स? तर तो म्हटलं आहे ना. मग त्याला असं त्याचं ते हे वर घेतलं, अरे वा 6 पॅक्स यू हॅव गॉट. मग माझा शर्ट वर घेतला, सी माय फादर हॅज गॉट फॅमिली पॅक. म्हणजे तो अक्षरशः दररोज येतो. आता मी चालायला सुरुवात केलेली आहे. किती किलोमीटर झालं. माझ्या मुलीकडे आयवॉच आहे, तिला आयवॉच आवडतं आणि तिने एक चॅलेंज घेतला होता, तो तिने पूर्ण केला म्हणून आयवॉच तिने घेतलं. मग ती माझं ते सर्कल्स बघते, डॅडा तुझं सर्कल पूर्ण नाही झालं, बघ माझं पूर्ण झालं आहे. म्हणजे मुलं पण माझी आता प्रेरणा झालेले आहेत. आणि मला माहीत नाही मुलं हे स्वतःहून म्हणतात का माझी पत्नी मुलांकडनं ती बोलते हे मला सांगता येणार नाही, पण नक्कीच एक प्रेशर आहे. आणि दुसरं काय झालं आहे की मला एक तर माझं कपड्याची स्टाईल एकदम सिम्पल आहे, पण माझे पूर्वीचे कपडे मी तसेच ठेवलेले आहेत. मी थोडंसं कॉलेजमध्ये
पॉकेट मनी हा विषय माझ्याकडे असेल. 1800 रुपये मला मिळायचे, 1800 ते 2200 रुपये. त्यात मला कसं तरी काळ काढायचा असतो. 1800 2000 खूप चांगले पैसे आहेत त्यावेळेला. त्यात जिमचे पैसे होते, तर काहीतरी 500 नाही 1001 रुपये त्याच्यामध्ये जायचे. माझ्याकडे करिश्मा होती, ती सुद्धा माझी नव्हती. माझ्या काकांचे एक डिस्प्लेचा पीस त्यांनाही माहीत नव्हतं, मी तो उचलून आणला होता. ती मी गाडी वापरायचो आणि मला पिक्चर बघायला आवडतंय. पूर्वी आवडायचं, आत्ताही बघायचं. तेव्हा ते 100 रुपये 50 रुपये त्याच्यात मी पिक्चर बघायचं. त्यामुळे माझे 20व्या दिवशीच पैसे संपायचे. आता त्याच्यामध्ये दिवस काढल्यामुळे माझ्या वॉर्डरोबमध्ये 10-10 वर्षाचे सुद्धा कपडे आहेत. त्यामुळे आता माझी अपेक्षा आहे की मी थोडंसं वजन कमी करेल आणि ते कपडे परत मला कधीतरी बसतील. बरं, ते वजनाबद्दल बोललात, पण तुमच्या वयाचा आणि त्या केसांच्या रंगाचा काय मेळ नाही लागत. हेअरस्टाईल आहे की कर्जत जामखेडच्या उन्हात झाले? बघा ना, म्हणजे राजकारणात आल्यानंतर, म्हणजे माझे आधी तर काळे होतेच, लग्न झाल्यानंतर काही प्रमाणात पांढरे झाले आणि राजकारणात आल्यानंतर फाटफाट पांढरे व्हायला लागले. पण आता माझ्या घरच्यांचं असं मत आहे की मी काळे केले पाहिजे. पण मी त्यांना असं सांगतो, ही माझी ओरिजिनल स्टाईल आहे. म्हणजे लपवालपी कशाला पाहिजे, लोकांना कळू दे ना की म्हणजे स्ट्रेसमुळे असेल, नाही तर खूप विचार मी करतो. कारण का अनेक लोक म्हणतात ना की फार लहान आहेत, पाळण्यात आहेत, त्यांना काय राजकारणाचं कळतं. केसाकडे थोडंसं बघा. आणि त्यांना हेही सांगायचे, अनेक लोक जे काय वय ज्यांचं जितकं असेल ते त्यांच्या खऱ्या गोष्टी लपवतात, पण आम्ही लपवत नाही. आम्ही ओपन खुल्ला आहे, जे आहे तसं आहे. ते लपवतात. ते का लपवतात आणि लपवतच कदाचित साईड त्यांनी बदलली असावी. पवार फॅमिलीतनं आल्यामुळं राजकारणाची दारं जरी किलकिली झाली असली तरी तो प्रवास सोपा नसतो, असा तुमचा अनुभव. शिक्षणापासून आरक्षणापर्यंत, राजकारणापासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत सगळीकडे तुमची मुसाफिरी आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यासपूर्ण बोलण्याची तुमची हातोटी आहे, इच्छा आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या अस्थिर राजकारणामध्ये हे चित्र खूप आश्वासक आहे. तुमच्यासारखेच अनेक चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता येवोत, ते फ्लरिश होत, भले त्यांच्या मागे पवार नावाची फॅमिली नसली तरीही, आणि तसं वातावरण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तयार व्हावं यासाठी तुम्हीही प्रयत्न कराव्यात. आणि तुमची एकूण राजकीय कारकीर्द पुढेही अशीच बहरत राहावी अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. माझा कट्ट्यावर आज आपण आलात, सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. आणि माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर माणके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. माझा कट्टामध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.